या घडीची सर्वात मोठी बातमी आपल्या हाती येते। सत्ता संघर्षाच्या संदर्भातली सगळ्यात मोठी घडामोड। देवेंद्र फडणवीस अखेर राजभवनावर राज्यपालांच्या भेटीला दाखल झालेले आहेत। त्यामुळे राज्याच्या राजकारणात आता नेमकं काय घडणार या संदर्भातल्या चर्चांना उधाण आलेलं आहे। कारण आतापर्यंत भाजपचे नेते हे वेट अँड वॉचच्या भूमिकेत होते, पण त्यांनी नेमकी काय कुठल्या संदर्भात ही भेट घेतली हे कळू शकले नाहीये। पण देवेंद्र फडणवीस, भाजपचे नेते चंद्रकांत पाटील हे राज्यपालांच्या भेटीला राजभवनावरती दाखल झाल्याचं कळतंय। त्यांच्या या भेटीगाठींचा नेमका अर्थ काय, ते जाऊन अविश्वास प्रस्तावाच्या संदर्भात तो प्रस्ताव दाखल करणार आहेत का? राज्यात जी अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झालेली आहे, महाविकास आघाडी सरकार सध्या संकटात आलेलं आहे। कारण 50 पेक्षा जास्त आमदारांनी शिवसेनेतल्या बंड केलंय, अपक्ष आमदारांनी बंड केलंय आणि ते गुवाहाटीला जाऊन बसलेले आहेत। त्यांच्या परतीचे दोर महाविकास आघाडी सरकारमधले कापलेले गेलेले आहेत असं वाटत असतानाच त्यांना 11 तारखेपर्यंत सर्वोच्च न्यायालयाकडून संरक्षण मिळाल्याच्या नंतर राज्यात राजकीय घडामोडींना आता वेग येताना दिसतोय। सत्ता संघर्षातली या घडीची सर्वात मोठी बातमी, भाजपचे नेते, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे राजभवनावरती राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेण्यासाठी पोहोचल्याचं कळतंय। या घडीची सर्वात मोठी बातमी, राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आलेला आहे। काही वेळापूर्वीच महाविकास आघाडीची बैठक झाली आणि त्यानंतर आता इकडे विरोधकांनी सुद्धा आता हालचालींना सुरुवात केलेली आहे। अमित मोडक आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। अमित, काय नेमका याचा अर्थ घ्यायचा, भाजपच्या मनात काय आहे? अमित, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? अमित मोडक आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत, आपण थेट त्यांच्याकडे जाऊया। अमित, भाजपच्या नेत्यांच्या मनात नेमकं काय आहे, या भेटीचा नेमका अर्थ काय आहे? विलास, आपण गेले 2 दिवस ज्या काउंटडाऊनची चर्चा करत होतो, ज्या काउंटडाऊनची वाट बघत होतो, मला असं वाटतं की आता या पूर्ण सत्ता नाट्याचा लास्ट स्टेप सुरू झालेली आहे। क्लायमॅक्सच्या जवळ येतोय। त्याच्या अगोदरचा आपण म्हणतो की लास्ट बटन जो बॉल असतो, की 5वा बॉल जो पडतो आणि ज्याची सगळेजण वाट बघत होते आणि असं कालपर्यंत चर्चा होती की बच्चू कडू जाणार, अपक्ष आमदार जाणार आणि अचानक देवेंद्र फडणवीस आता राजभवनावर पोहोचलेले आहेत। ते थेट जाऊन राज्यपालांना भेटणार आहेत। त्यांच्या मनात काय हे अद्याप सांगता येत नाही, परंतु ज्या पद्धतीनं आतापर्यंत घडामोडी घडलेल्या आहेत, एक प्रकारे ते आता राज्यपालाला जाऊन विनंती करणार आहेत का की या पक्षाने, महाविकास आघाडीने त्यांचं जे संख्याबळ आहे जे ते सिद्ध करावं, हे ते विचारणार आहेत का? हाच आता खरा प्रश्न आहे। आणि विलास, असं म्हणायला खूप मोठा वाव आहे, कारण आज दिवसभरातल्या जर आपण घडामोडींवर लक्ष टाकलं, आज जर आपण सकाळपासूनच्या घडामोडी बघितल्या तर देवेंद्र फडणवीस आज दिल्लीला गेले। देवेंद्र फडणवीस सर्वात पहिले जाऊन JP नड्डांना भेटले। त्यांच्यासोबत महत्त्वाची गोष्ट म्हणजे महेश जेठमलानी होते। त्यानंतर देवेंद्र फडणवीस जाऊन अमित शहांना भेटले आणि एवढा सगळा दिल्लीचा दौरा करून देवेंद्र फडणवीस मुंबईत परत येतात आणि थेट राज्यपालांना जाऊन भेटतात। त्यामुळे आपण म्हणायला पाहिजे की आता भाजप पहिल्यांदा या सत्ता नाट्यात भाजपने ऑफिशियल एंट्री केलेली आहे। देवेंद्र फडणवीस थेट राजभवनावर पोहोचलेले आहेत आणि ते आता ज्या प्रकारे आपण बघितले की एक दावा केला होता कोर्टामध्ये आणि त्यामध्ये या 40 आमदारांनी असं म्हटलं होतं की महाविकास आघाडीला आम्ही पाठिंबा देत नाही आणि त्याचाच आधार घेत आज राज्यपालांना देवेंद्र फडणवीस भेटले आहे का, त्याच्यावरच चर्चा करणार आहेत का, हा प्रश्न आता सगळ्यांच्या मनात आहे। देवेंद्र फडणवीस बाहेर येऊनच याच्यावर उत्तर देतील, परंतु या सत्ता नाट्याचा आता अंतिम अंक सुरू झालेला आहे, शेवटचा अंक सुरू झालाय असं म्हणता येईल विलास। निश्चितच, पण अमित, आतापर्यंत तुम्ही बघितलं की वेट अँड वॉचची भूमिका होती। दिल्लीच्या वाऱ्या सुरू होत्या, पण देवेंद्र फडणवीस चकार शब्द बोलत नव्हते। घडामोडी पडद्याच्या मागे घडत होत्या, फ्रंटला ते येत नव्हते। दिल्लीत जातात, दिल्लीतून थेट राजभवनावरती जातात। याचा अर्थ दिल्लीने ग्रीन सिग्नल दिलेला असेल का? दुसरा, याच्या आधी त्यांना दूध पोळलेलं आहे म्हणून ताक फुंकून पिण्याचा आतापर्यंतचा एका योग्य वेळेची ते वाट पाहत होते का? बिल्कुल विलास, 100% जे तू म्हणालास प्रत्येक गोष्ट यातली योग्य आहे। सर्वात पहिले या
सत्ता नाट्यामध्ये भाजपने कुठेही भाजपला एंट्री घ्यायची नव्हती, याच्या मागे आम्ही आहोत हे दाखवायचं नव्हतं, हे आतापर्यंत स्पष्ट होतं. त्यानंतर जोपर्यंत दिल्लीवरून ग्रीन सिग्नल येणार नव्हता तोपर्यंत देवेंद्र फडणवीस माध्यमांच्या समोर येऊन कुठेही हे दाखवणार नव्हते की या सर्व घडामोडींच्या मागे भाजप आहे. आपण बघतो की वारंवार विरोधकांकडून खास करून शिवसेनेकडून भाजपला टार्गेट करण्यात आले की या सर्व नाट्याच्या मागे देवेंद्र फडणवीस आणि भाजप आहेत. परंतु असं असतानाही कुठेही भाजपच्या कुठल्याही नेत्यांनी एक चकार शब्द, एक साधं ट्विट, कुठल्याही प्रकारचा उल्लेख या पूर्ण सत्तानाट्यात भाजपचा आपल्याला दाखवता येणार नाही. परंतु या सर्व सत्तानाट्याच्या दरम्यान वारंवार देवेंद्र फडणवीसांच्या दिल्ली वारी सुरू होत्या. या दरम्यान वारंवार बातम्या येत होत्या की देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेंना भेटले, देवेंद्र फडणवीस अमित शहांना भेटले. परंतु आजच्या ज्या घडामोडी होत्या विलास, खास करून आजच्या घडामोडींकडे आपण लक्ष द्यायला पाहिजे होतं की आजचा दिवस देवेंद्र फडणवीस दिल्लीत पोहोचले. त्याच्यानंतर देवेंद्र सर्वात पहिले जाऊन ते पक्षाध्यक्ष जे.पी. नड्डांना भेटतात, त्यानंतर नंबर 2 अमित शहांना भेटतात आणि या दोन्ही भेटीमध्ये त्यांच्या सोबत कोण आहेत तर महेश जेठमलानी आहेत. म्हणजे एक वॉटर टाईट केस आपण ज्याला म्हणतो विलास, ते करण्याचा प्रयत्न होता की वकील सोबत होते. जे प्रश्न अमित शहा किंवा जे.पी. नड्डांना पडले असतील की ह्या अडचणी आपल्याला येऊ शकतात का, हे न्यायिक गोष्टींना आपल्याला समोर जाऊ शकतं, याला तोंड द्यायला लागेल का, तर त्याचं उत्तर द्यायसाठी महेश जेठमलानी होते. आणि एक होकार कुठून ना कुठून दिल्लीतून मिळालाय देवेंद्र फडणवीसांना, एक ग्रीन सिग्नल मिळालाय. अमित, एक बातमी सकाळी आली की पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितलं की महाराष्ट्रातल्या सत्तेच्या संदर्भात, सत्ता संघर्षाच्या संदर्भात अमित शहा आणि जे.पी. नड्डा यांच्याशी महाराष्ट्रातल्या नेत्यांनी चर्चा करावी. ही बातमी पहिल्यांदा येते. त्यानंतर देवेंद्र फडणवीस दिल्लीत जातात, दिल्लीत त्या दोन नेत्यांशी भेटतात आणि आता ही घडामोड की राजभवनावरती जातात. याचा अर्थ आता आपण असा घ्यायचा का की पडद्यामागची सगळी रणनीती जी आहे ती ठरलेली आहे आणि आता कुठलीही कायदेशीर अडचण नाही याचा अंदाज आल्यानंतर हे पाऊल उचललं गेलं का राजभवनावर जाण्याचं, जे की 5 आमदार सुद्धा त्यांच्या सोबत आहेत असं कळतंय. देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत 5 आमदार आहेत असंही कळतंय. देवेंद्र फडणवीस आत्ताच अविश्वास प्रस्ताव दाखल करण्याच्या संदर्भात काही चर्चा करतील का, हा सुद्धा प्रश्न आहे. त्याचे कारण म्हणजे शिंदे गटाकडून किंवा प्रहारकडून याच्या संदर्भातला अविश्वास प्रस्तावाच्या संदर्भात पत्र दिलं जाऊ शकतं अशी चर्चा होती. त्या दरम्यान फडणवीसांची ही एंट्री, काय सांगा? बिलकुल विलास, बघा यामध्ये 2 महत्त्वाच्या गोष्टी आहेत की आपण जर लक्ष दिलं की एक प्रकारे एक आपण ज्याला म्हणतो की प्रत्येक दृष्टीनं यामध्ये कुठलीही आपण म्हणतो की कायदेशीर कमतरता राहू नये याची काळजी घेण्यात आलेली आहे. सर्वांना असं वाटत होतं की शिंदे गट येऊन दावा करेल की हे सरकार अल्पमतात आलंय. परंतु काल जे काही शिंदे गटांच्या सोर्सेसशी आपलं बोलणं झालं आणि भाजपमधल्या सोर्सेसमधून जे काही माहिती येते त्यानुसार शिंदे गट कुठल्याही प्रकारे असा दावा करणार नाही की हे सरकार अल्पमतात आहे. कारण त्याला एक महत्त्वाचं कारण असं आहे विलास की जर शिंदे गटाने असा कुठलाही दावा केला तर आजही पक्षप्रमुख हे उद्धव ठाकरे आहेत आणि ते असं कुठे ना कुठे म्हणू शकतात की या गटाने केलेली कारवाई ही पक्षविरोधी आहे आणि या गटाच्या वैधतेवरच घाला येऊ शकतो. त्यामुळे शिंदे गटातून काल ज्या सोर्सेसशी माझं बोलणं झालं त्यांनी पण सांगितलं होतं की अमित मी माफ करा तुम्हाला थांबवतोय कारण आता लोकमतचे संपादक विनायक पात्रोडकर सर जोडले गेलेले आहेत. पात्रोडकर सर, देवेंद्र फडणवीस राजभवनावरती दाखल झालेली आहेत, काय याचा नेमका अर्थ घ्यायचा, काय असेल त्यांच्या मनात? हा, अगदी स्पष्टपणे जसं आता आपले सहकारी सांगत होते, एकतर सकाळी दिल्लीमध्ये अमित शहा नड्डा यांची भेट आणि तातडीनं आता मिटिंग घेऊन ज्या पद्धतीनं वेगाने हालचाली होत आहेत, एक तर 2 गोष्टी आहेत. एक म्हणजे बहुमतासाठी किंवा विश्वासदर्शक ठरावासाठी आज राज्यपालांना साकडं घालणं की आम्हाला 1-2 कारण हे सरकार अडचणीत आलेलं आहे आणि विश्वासदर्शक ठराव आणावा असं एक सांगू शकतात. तर सरकार बरखास्तीची मागणी असू शकते, ती दोन्ही पातळीवर त्याच्या मुद्दे असू शकतात. परंतु आता ते सरकार पाडण्याच्या हालचाली, सरकार ते सत्तांतराच्या हालचालीसाठी वेगवान हालचाली आहेत. कुठल्याही परिस्थितीमध्ये राज्यपाल लगेचच निर्णय घेतील असं वाटतं. उद्या किंवा परवा कदाचित तो गुरुवारी 30 तारखेला विश्वासदर्शक ठराव आणला जाईल अशी चिन्ह आहेत, अशी चर्चा आता ऐकायला मिळते. पण सर, विश्वासदर्शक ठरावासाठी मुख्यमंत्र्यांच्या
मुख्यमंत्र्यांना तो निर्णय घ्यावा लागेल अधिवेशन बोलवण्याच्या संदर्भातला, असंही सांगितलं जात आहे की राज्यपालांकडे सुद्धा अधिकार आहे. जर राज्यपालांना अधिकार आहेत विश्वासदर्शक ठराव अधिवेशन बोलवण्याचा, तर त्या अधिकाराअंतर्गत ते बोलवू शकतात. जर कोणी मागणी केली संशयास्पद की आम्हाला असं वाटतं, तर ते मागू शकतात आणि तो राज्यपालांचा अधिकार. यापूर्वी अशा अनेक घटना अनेक राज्यांमध्ये झालेल्या आहेत. तर अशा वेळेला राज्यपाल तो त्यांचा अधिकार वापरून ते, आणि आता असं कळतंय की 30 तारखेला कदाचित होईल पण, आणि उद्या एक दिवस सोडून घ्या, परवा दिवशी तो ठराव आणला जाईल अशी शक्यता व्यक्त केली जाते. सर तुम्ही सोबत राहाच. आता आपल्या सोबत प्रताप आसबे सर आहेत, राजकीय विश्लेषक. आपण थेट त्यांच्याकडे जाऊयात. आसबे सर, तुम्ही या राजकीय घडामोडींकडे कसं पाहता? भाजपची पुढची रणनीती काय असू शकते? नेते तर राजभवनावरती पोहोचलेले आहेत. प्रताप सर, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? अमित मोडक आता आपल्या सोबत आहेत. अमित, असंही कळतंय की देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत 5 आमदार आहेत. विलास, त्यापेक्षा एक महत्त्वाची बातमी आता द्यायची आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार देवेंद्र फडणवीस राज्यपालांना पत्र देऊ शकतात की हे सरकार अल्पमतात आलेलं आहे आणि या सरकारने आपला विश्वासदर्शक ठराव जिंकून दाखवावा, आपलं बहुमत सिद्ध करून दाखवावं, अशी विनंती देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्यासोबत गेलेले जे आमदार आहेत ते राज्यपालांना करू शकतात. तसं पत्र ते थोड्याच वेळात राज्यपालांना देऊ शकतात, अशी खात्रीलायक माहिती आपल्याला भाजप अमित, याला आधार तो असेल सुप्रीम कोर्टामध्ये जी याचिका दाखल केली आमदारांनी, शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनी, त्यांनी त्याच्यामध्ये पाठिंबा काढून घेतल्याचं वक्तव्य केलेलं होतं, सुप्रीम कोर्टात सांगितलेलं होतं. त्याचा आधार घेतलेला असू शकतो भाजपच्या या नेत्यांकडून? विलास, आपण जर या सर्व घटनांचा जर व्यवस्थित विचार केला ना, की एक गोष्ट सर्वांनी लक्षात घ्यायला पाहिजे की त्या जे खटला सुप्रीम कोर्टात ज्याच्यासाठी गेले होते त्यामध्ये हा उल्लेख करण्याची गरज होती का? तर तिथे तो उल्लेख मुद्दाम करण्यात आला की आम्ही या सरकारला पाठिंबा देत नाही. परंतु असं पत्र त्यांनी राज्यपालांना न पाठवता सुप्रीम कोर्टात का लिहिलं? तर कारण जर राज्यपालांना पत्र पाठवलं असतं तर कदाचित ती पक्षाविरोधाची कारवाई ठरवू शकले असते उद्धव ठाकरे, कारण ते सध्या पक्षप्रमुख आहेत. परंतु एक साधा उल्लेख केला आणि त्याच उल्लेखाचा आधार घेत एक तर अपक्ष आमदार जाऊन हे दावा करणार होते की हे सरकार अल्पमतात आलेलं आहे, किंवा भाजप जाऊन दावा करणार होतं की हे अल्पमतात आलेलं आहे. कोर्टामध्ये या 40 आमदारांनी असं सांगितलेलं आहे की महाविकास आघाडीला आमचा पाठिंबा नाही आहे. जर हे 40 आमदार म्हणतात की पाठिंबा नाही आहे, तर उद्धव ठाकरे सरकारने, महाविकास आघाडी सरकारने आपलं बहुमत सिद्ध करून दाखवावं. आणि कुठे ना कुठे जसं तुम्ही आता म्हणालात त्याच धाग्याचा आधार घेत थोड्याच वेळात फडणवीस राज्यपालांना पत्र देणार आहेत की आत्ताचं सरकार जे आहे ते सरकार अल्पमतात आलेलं आहे, या सरकारला तुम्ही त्यांचं बहुमत सिद्ध करून दाखवा, ही आमची तुम्हाला विनंती आहे. ही जी काय माहिती आपल्याला मिळते ती भाजपच्या सूत्रांकडून मिळते. आपण बघूया, अद्याप असं म्हणता येणार नाही की ही अधिकृत माहिती नाही आहे, परंतु सूत्रांनी सांगितलंय आणि त्या सूत्रांवर विश्वास ठेवण्यासारखी सध्याची परिस्थिती आहे. रात्री 10 वाजता जाऊन राज्यपालांना भेटण्याचा आतापर्यंत काही कारण दिसत नाही. आणि आता जर फडणवीस भेटायला जात असतील तर कुठे ना कुठे या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर. अमित, मी तुला थोडंसं थांबवतो. सचिन सावंत काँग्रेसचे नेते आणि प्रवक्ते आपल्यासोबत जोडले गेलेत. सचिनजी, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्याकडे पोहोचलेत आणि त्यांना पाठिंब्याच्या संदर्भातली चाचपणी करण्याकरता विचारणा करणारं पत्र दिलं जाऊ शकतं. नाही, आता हे जे काही बंड जे चाललं होतं त्याची जी महाशक्ती, तथाकथित महाशक्ती, आता ती प्रकट होऊ लागलेली आहे. कुठली महाशक्ती आहे ती समोर येऊ लागलेली आहे. त्यामुळे किती दिवस मागे राहणार? आम्ही तेच म्हणत होतो की दुसऱ्याच्या खांद्यावरनं किती बंदुका घालणार तुम्ही? आता परत समोर आलं पाहिजे ना की तुम्हीच हे करते धरते आहात. ज्या पद्धतीनं सुरत असेल किंवा त्या गुवाहाटीमध्ये जो काही आदर सत्कार त्या, पण मग सचिनजी, आता तुम्हाला मान्य आहे की हे सरकार अल्पमतात आलंय? नाही, आता हे जे अल्पमतात आहे का बहुमतात आहे हे फ्लोअरवर ठरवलं जाईल, लक्षात घ्या. तो आम्हाला बोलण्यात, मलाही देखील तुम्हाला ठरवता येणार, तुम्हालाही ठरवता येणार नाही, किंवा भाजपलाही ठरवता येणार नाही, किंवा राज्यपालांनाही ठरवता येणार नाही. फ्लोअरवरती काय त्या ठिकाणी मतदान होईल त्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी तेव्हा कळेल. परंतु वस्तुस्थिती पहिली अशी आहे की त्यासाठी जी काही प्रक्रिया आहे ती आता पुढे त्यांनी करावी, आमचं काही म्हणणं नाही त्याला. बरं, पण म्हणजे तुम्ही आता पहिल्यापासून काँग्रेसचे नेते असं म्हणतात की आम्ही तटस्थ आहोत, आम्ही पाहतोय की काय नेमकं होतंय ते. तुम्ही आणखीन अजून किती वेळ पाहत राहणार आहात का तुम्ही ऍक्टिव्हली यात काही आता करणार आहात? नाही, पहिली गोष्ट लक्षात घ्या, तो बंडखोरांचा जो काही प्रश्न आहे तो शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न आहे. परंतु महाविकास आघाडी अभेद्य आहे. शिवसेनेच्या मागे दोन्ही पक्ष, काँग्रेस राष्ट्रवादी पक्ष ठामपणे उभे आहेत.
कारण ज्या पद्धतीचं लोकशाहीवरती आक्रमण चाललंय, ह्या पद्धतीनं जे वस्त्रहरण लोकशाहीचं चाललेलं आहे, त्याच्या मागे दुःशासन आहे, दुर्योधन आहे, दूरमार्गाने मिळवलेलं धन आहे आणि ज्या पद्धतीनं मोदी सरकारचं दुःशासन आहे. त्यामुळे एकंदरच त्याच्या माध्यमातून हे लोकशाहीचं वस्त्रहरण जे केलं जातंय ते काही आम्हाला पावत नाहीये आणि मला असं वाटतं की जी सुज्ञ जनता आहे त्याला देखील पावत नाहीये. त्यामुळे निश्चितपणे याचा विरोध करण्यासाठी इथं एकत्र येणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही उद्याला रस्त्यावर उतरणार आहात? देवेंद्र फडणवीस किंवा भाजपनं पत्र देणं, राज्यपालांनी काही आदेश दिले तर त्या विरोधात? नाही, पहिली गोष्ट मला असं वाटतं की जी काही कायदेशीर प्रक्रिया आहे, संविधानिक प्रक्रिया आहे, त्याचं पालन सगळेजण करणारच आहेत. परंतु एकंदर ज्या पद्धतीनं अत्याचार चालू आहेत, ज्या पद्धतीनं लोकांना जे आमदारांना फोडलं जातंय जाणीवपूर्वक, आता कुठलाही पक्ष देशामधला विरोधी पक्ष हा सुरक्षित नाही आणि विरोधी पक्ष सुरक्षित नाही याचं कारण काय आहे की विरोधी पक्षाचा आवाज बंद करून टाकला पाहिजे, त्यांना विरोधच नकोय. आणि त्यामुळे लोकशाही जर संकटात येत असेल तर त्याला विरोधामध्ये आवाज उचलावा लागेल. हे नाही उचललं तर तुमचा आमचा सगळ्यांचाच आवाज बंद होणार आहे पुढच्या कालावधीमध्ये मिलिंदजी, हे लक्षात घ्या. त्यामुळे याच्या विरोध मला असं वाटतं की सगळ्यांनीच मिळून करावं लागेल. हे चाललंय ते चांगलं नाहीये. ठीक आहे सचिनजी, एकच सेकंद, माझा सहकारी अमित आहे आपल्यासोबत. अमित. मिलिंद, फक्त परत एकदा थोडक्यात अपडेट द्यायचं होतं की गेली 10 ते 15 मिनिटं राज्यपाल आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट चालू आहे आणि पुन्हा एकदा आपल्या सर्व प्रेक्षकांना आपल्याला सांगायचं आहे की कुठे ना कुठे राज्यपालांना भाजप पत्र देणार आहे की हे सरकार अल्पमतात आलेलं आहे, या सरकारला आपलं बहुमत सिद्ध करून दाखवावं अशी विनंती करणारं पत्र देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्यासोबत गेलेले आमदार आता राज्यपालांना देत आहेत आणि याच विषयावर त्यांची राज्यपालांसोबत चर्चा सुरू आहे. हे आताचं अपडेट आहे. पुढच्या 15 ते 20 मिनिटात देवेंद्र फडणवीस राजभवनातून बाहेर पडतील अशी माहिती आपल्याला सूत्रांनी दिलेली आहे. मिलिंद. अमित, याचा सरळ सरळ अर्थ असा घ्यायचा की आता पाठिंब्याच्या संदर्भातलं पत्र, विचारणा करणारं पत्र दिल्यानंतर स्वाभाविकपणे राज्यपाल सरकारला विचारणा करतील की तुमच्याकडे बहुमत आहे की नाही हे सिद्ध करा. याचा अर्थ आपण जे कालपासून म्हणतोय काउंटडाऊन सुरू झालं, ते काउंटडाऊन आता सर्वार्थानं सुरू झालं तर? हा, बिलकुल. मी तर असं म्हणेल मिलिंद की काउंटडाऊन नाही, आता हे काउंटडाऊन शेवटच्या टप्प्यात आलेलं आहे. ही आपण म्हणू शकतो की फायनल मॅच आहे. सेमीफायनल कालपर्यंत होतं, आता फायनल मॅचला सुरुवात झालेली आहे आणि त्यामुळेच फायनल मॅच असल्यामुळे आज आपण जर बघितलं तर ओपनिंग बॅट्समन देवेंद्र फडणवीस पुढे आले, 1 डाऊन बॅट्समन कारण ते पक्षाचे श्रेष्ठी आहेत जे.पी. नड्डा पुढे आले आणि सर्वात महत्त्वाचं या सर्व घडामोडीमध्ये ज्यांचा सर्वात महत्त्वाचा वाटा आहे आणि ज्यांच्याशिवाय हे सूत्र हलू शकत नाही असा प्रत्येकांना विश्वास आहे ते अमित शाह. अमित, मी तुला थोडंसं थांबवतो. सचिन सावंत आपल्यासोबत आहेत. सचिनजी, मला परत आकडे नव्यानं सांगायचं काही कारण नाही. आकडे माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त तोंडपाठ आहेत आणि कोण कोणाच्या बाजूला आहे हेही सगळं तुम्हाला माहिती आहे. तुम्हाला असं वाटतं सध्याच्या परिस्थितीत ना राज्यपालांच्या समोर काही पर्याय आहे ना शिवसेनेच्या समोर काही पर्याय आहे? नाही, कोणता पर्याय मला कळत नाही. पहिली गोष्ट अशी की जे तिथे बंडखोर आमदार आहेत, अपेक्षा अशी आहे की त्यांनी त्या ठिकाणी अविश्वासाच्या ठरावाच्या संदर्भामध्ये पुढाकार घेतला पाहिजे जर सरकारवरती अविश्वास आहे तर. त्या संदर्भामध्ये ही जी काही स्ट्रॅटेजी तयार होते तुम्ही लक्षात घ्या की 29 नावं कोणती असणार आहेत हे आम्हाला पाहावं लागेल ना, की ज्या 1 आमदार लागतात अविश्वासाचा ठराव आणण्यासाठी ते उभे राहून त्यांनी सांगावं लागतं. त्यामुळे ते जर त्यांनी त्यांच्यामध्ये जर त्या ठिकाणी हिंमत असेल तर त्यांनी त्याच्यावरती 29 लोकांनी उभं राहावं. पण मग सचिनजी, त्याच्याकरता शिवसेनेचे आमदार कशाला पाहिजे? भाजपचं सुद्धा असं पत्र असू शकतं ना? करावं ना, म्हणून तर म्हणतोय की महाशक्ती जी काही सुप्त स्वरूपात होती, गुप्त स्वरूपामध्ये ती प्रकट होऊ लागली. आम्हाला आनंद आहे त्याचा. कारण किती त्या ठिकाणी लोकांना दाखवण्याचा प्रयत्न करणार, मी नाही त्यातलं, अशा तऱ्हेचं दाखवण्याचा प्रयत्न करणार. हे तुम्ही केलेलं कारस्थान आहे तर तुम्ही त्या ठिकाणी उत्तरदायित्व घ्या ना, पुढाकार घ्या. आम्ही आणलंय, आम्ही फोडतोय, आम्ही आमदारांना नेतोय तिकडे, गुवाहाटीचा सगळा खर्च आम्ही करतोय, चार्टर्ड फ्लाईट आणतोय. म्हणजे आता पुढच्या 2 दिवसात जी काही परिस्थिती तयार होऊ शकते त्या परिस्थितीला तोंड द्यायला तुम्ही तयार आहात, काँग्रेस तयार आहे? म्हणजे आम्ही एक लक्षात घ्या, जर परिस्थिती अशी आली तर विरोधी पक्षात देखील बसायला आम्ही तयार आहोत ना. शेवटी महाविकास आघाडी जेव्हा स्थापन झाली ते हेच संकट, हे जे आता चाललेलं आहे तेच संकट पाहून झालेली आहे. लक्षात घ्या की लोकशाही संकटात आहे म्हणून आम्ही एकत्र आलो, तर त्याचा मुकाबला दोन्ही बाजूला करावा लागेल. सरकारमध्ये असताना करावा लागेल, विरोधी पक्षात असतानाही करावं लागेल. ठीक आहे. त्यामुळे ते करायला आम्ही पूर्ण तयार आहोत. लक्षात घ्या, त्याच्यामध्ये काही आमची हरकत नाही. हे जे चाललेलं आहे हे जनतेसमोर जातंय ते अतिशय चांगलं आहे आणि यातनंच महाविकास आघाडी का स्थापन झाली याचं कारण हे जनतेला पटून जाईल. ठीक आहे.
सचिनजी धन्यवाद, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल. त्यामुळे देवेंद्र फडणवीस त्यांच्यासोबत गाड्यांचा काफिला हा इथे पोहोचला आहे. आपल्यासोबत ज्येष्ठ राजकीय विश्लेषक विजय चोरमारे सर जोडले गेलेले आहेत. विजयजी, हे सगळं पाहता आता चित्र स्पष्ट होतंय अधिक, की या सरकारचा हा शेवटचा खेळ सुरू झाला आता? अर्थात ज्यावेळी एकनाथ शिंदे गटानं बंडखोरी केली त्याच वेळी या सरकारचा अखेरचा खेळ सुरू झाला होता, हे खरं आहे. पण तरी सुद्धा आज भारतीय जनता पक्षाच्या वतीनं राज्यपालांच्याकडे नेमका काय दावा केला जातोय, म्हणजे आतापर्यंत सगळा खेळ बाहेरून चाललेला होता. राजभवनावर राज्यपालांच्या पर्यंत यातली अधिकृतपणे कोणती गोष्ट गेली नव्हती. मला वाटतं आता भारतीय जनता पक्षाच्या वतीनं ती गोष्ट निदर्शनास आणल्यानंतर कदाचित राज्यपाल मुख्यमंत्र्यांना हे विश्वासदर्शक प्रस्ताव मंजूर करून घेण्यासंदर्भात सांगू शकतील. त्यामुळे मला वाटतं ही जी निर्णायक खेळी आहे ते निर्णायक खेळी सुरू झालेली आहे. विजयजी, तुम्ही राज आपल्यासोबत, सचिन अहिर आपल्यासोबत जोडले गेलेत, शिवसेनेचे आमदार. सचिनजी, राज्यपालांच्याकडे भाजपचे सगळे नेते पोहोचलेत, पत्र देण्याची औपचारिकता आहे. कदाचित उद्या सकाळपर्यंत राज्यपालांचंही पत्र येऊ शकतं विश्वासमताच्या संदर्भातलं. नाही, आपण बघायला पाहिजे की कुठचीही ऍक्शन राज्यपाल घेतील किंवा कोणी जरी घेतली तरी देखील त्याला घटनेनुसार सर्व गोष्टीची पूर्तता करून ते करणार असतील तर ते निश्चितपणे सर्वांना मान्य करावं लागेल, नाहीतर त्यालाही न्यायालयीन प्रक्रियेमध्ये आपल्याला जावं लागणार आहे. त्याला कारण असं आहे की आपण जर बघितलं असेल की आता समजा भारतीय जनता पार्टीने, जे आम्ही नेहमीच बोलवते धनी कोण आहे, ते आता समोर येताना पाहायला मिळत आहेत. ही वेळ का आली? कारण या अगोदर समजा जे डिसेंडेंट झालेले आहेत किंवा ज्यांचं गट तयार केले आहेत, पण ते आजही म्हणताना काय म्हणतात की बाबा आम्ही पक्ष सोडलेला नाही, आम्ही शिवसेनेतच आहोत, ते लोक पुढे येऊ शकत नाहीये किंवा त्यांना येता आलेलं नाहीये. त्याचं मूलभूत कारण असं आहे की त्याला गटाला मान्यता मिळाली नाही. मग गटाला जर मान्यता मिळाली नाही तर त्यांना तो अविश्वास किंवा सरकारमध्ये आम्ही बाहेर पडलो आहे. आता भारतीय जनता पार्टी राज्यपालांना हे सांगू शकतो की परसेप्शन असं झालेलं आहे की हे लोकांनी पाठिंबा काढलेले आहेत. मुळामध्ये जर आपण घटनेनुसार किंवा जे आपण नियमप्रमाणे जर आपण बघितलं तर असं कुठच्या व्यक्तीला आपल्याला असा अविश्वास किंवा सरकारमधून बाहेर पडता येत नाही. तो त्याला गट म्हणूनच पडता येईल किंवा पक्ष म्हणूनच पाठिंबा काढता येत आहे. उद्या समजा काँग्रेसमधले 4 आमदार जर समजा बोलले की नाही आता आम्हाला नाही पसंत येत आणि आम्ही याच्यातून बाहेर पडतो, तर त्याला तसं अविश्वास किंवा त्याला दाखवता येत नाही. तीच परिस्थिती ही आज आहे. नाही सचिनजी, मी तुम्हाला थोडंसं थांबवतो, कारण जी अपडेट आपल्यापर्यंत पोहोचते, आपल्याकडे न्यूज 18 लोकमतवर तुम्ही एक्सक्लुझिव्ह दृश्य पाहताय. राज्यपाल आणि देवेंद्र फडणवीस आणि शिष्टमंडळाच्या भेटीची या सगळ्यांमध्ये बोलणं चर्चा सुरू आहे. त्याचे एक्सक्लुझिव्ह फोटोही तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमतवर. आणि जी माहिती सूत्रांनी दिली त्यानुसार भाजप बहुमत सिद्ध करण्यासाठी मागणी करणारं पत्र राज्यपालांना या भेटीमध्ये देत आहे. म्हणजे भाजपची मागणी असणार आहे की हे सरकार, जे काही न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे त्यातनं जे काही बाहेर आलंय त्यानुसार हे सरकार बहुमतात नाही, अल्पमतात आहे, त्यामुळे या सरकारनं आपलं बहुमत सिद्ध करावं अशी मागणी करणारं पत्र भाजप राज्यपालांच्याकडे सादर करत आहे. सचिन भाऊ, हो, ते देऊ शकतात ना. पण मी जसं उल्लेख केला की समजा राज्यपालांनी त्याला मान्यता दिली तर मग पक्ष म्हणून घेऊन आम्ही पण आमची भूमिका किंवा आघाडी म्हणून घेऊन आम्हाला पण न्यायालयाकडे जायला अधिकार यासाठी राहतोय. कारण तांत्रिक दृष्टिकोनातून पक्ष म्हणून कोणीही पाठिंबा काढलेला नाहीये. महाविकास आघाडी आहे ते. काही आमदारांनी आता इट इज मॅटर ऑफ व्हेरिफिकेशन, 40चे 40 आहेत की नाही, फिजिकल आहेत की नाही, त्याची परेड झाली की नाही, त्यांचे सह्या खरे खोटे काय, ते फ्लोर ऑफ द हाऊस वरती आलेले आहे. म्हणून राज्यपालांनी समजा उद्या जर असं काही निर्णय घेतला भारतीय जनता पार्टीच्या पत्रावरती, तर सचिन भाऊ आपल्याकडे पत्र पण आता उपलब्ध झालेलं आहे. मी तुम्हाला थोडंसं थांबवतो. अमित मोडक माझा सहकारी आपल्यासोबत आहे. अमित, मिलिंद, आतापर्यंत जी काय माहिती आपल्याकडे मिळते की या पूर्ण घडामोडींचा उद्देशच हा होता की हे सरकार अल्पमतात आहे हे राज्यपालांना सांगणं आणि या सरकारला काही करून फ्लोअरवर आणून त्यांचं बहुमत सिद्ध करायला भाग पाडणं. आणि त्यासाठीच इतक्या उशिरा देवेंद्र फडणवीस हे जाऊन राज्यपालांना भेटलेले आहेत. आणि जी काय सूत्रांनी आपल्यापर्यंत माहिती दिलेली आहे की हे पत्र त्यांनी राज्यपालांना दिलेलं आहे अशी माहिती मिळते. अद्याप याची अधिकृत घोषणा हे स्वतः देवेंद्र
फडणवीस बाहेर आल्यानंतरच आपल्याला कळेल की त्यानंतर ते काय बोलतात, कारण इतक्या उशिरा आज दिल्लीतल्या पूर्ण घडामोडी जसं आपण आपल्या प्रेक्षकांना सांगतोय की ज्या दिल्लीतल्या घडामोडी घडल्या आणि त्यानंतर जसे देवेंद्र फडणवीस मुंबईत आले ते थेट राज्यपालांना भेटायला गेले आणि त्याचा एकमेव कारण एवढंच आहे की हे सरकार अल्पमतात आलेलं आहे आणि या सरकारनं आपलं बहुमत विधानसभेत सिद्ध करून दाखवावं. ठीक आहे सचिन भाऊ, पत्र स्पष्ट आहे. तुम्हाला असं वाटतं की जर का राज्यपालांनी उद्याला विचारणा केली सरकारकडे तर सरकारकडे आता मर्यादित वेळ हातात आहे का तुम्ही न्यायालयीन दरवाजाचा विचार करणार? ही फ्लोर टेस्ट ही आपल्याला कोणालाही टाळता येणार नाहीये. मॅटर ऑफ टाइम आहे, आज उद्या परवा. बरोबर. फक्त घटनेनुसार राज्यपाल करतायत का, त्याला कारण असं आहे की जसं मी सांगितलं की सर्व पार्टीचं फॉर्मेशन जे रजिस्टर्ड असतात ते देऊन पत्र आपण प्रत्येकांची सह्या घेऊन आपण राज्यपालांकडे देतो. बरोबर. तर जे फॉर्मेशन पैकी काही राज्यपालांनी पत्र दिले आहे का नाही हे परसेप्शन तयार करतायत की कोर्टामध्ये असं गेल्यामुळे आणि आम्ही कारवाई केल्यामुळे हे अल्पमतामध्ये आलेले. आता विरोधी पक्ष ही मागणी करणारच, स्वाभाविक आहे. पण विरोधी पक्षाची या मागणीवरती घटनेनुसार राज्यपालांनी जर निर्णय घेतला तर ते बघावं लागेल. ते नाही घेतलं तर आम्हाला उघडे. फ्लोर टेस्टची आमची ही तयारी आहे. आमचं तर म्हणणंच आहे की फ्लोर टेस्ट वरतीच या सर्व गोष्टीचा उघाडा होईल. बरोबर आहे. पण सचिन भाऊ, सुप्रीम कोर्टात जी काही सुनावणी झाली त्यानुसार स्टेटस को तुम्हाला जर का ठेवायचा असेल सगळ्यांनाच या विषयात, याचा अर्थ तुम्हाला व्हीप तुमचा बदलता येणार नाही, तुमचा गटनेता तुम्हाला बदलता येणार नाही. याचा अर्थ तुमचा व्हीप आणि गटनेता तोच आहे. हो, पण त्याला मान्यता मिळाली आहे ना. विधानसभा अध्यक्षांनी स्टेटस को आज दिलेला आहे. त्या अगोदर ऑलरेडी उपाध्यक्षांनी आमचा गटनेता जे बदली झालेले आहेत त्यानुसार जे गटनेत्यांनी दिलेला व्हीप आहे तोच सर्वांना लागू होणार आहे. बर. आणि उद्या फ्लोर ऑफ द टेस्ट वरती पण ज्यावेळी येतील त्यावेळी आमचा व्हीप हे सर्वांना लागू राहणारच आहे आणि त्या व्हीपद्वारे ते सर्व मतदान करतील अशी आम्हाला अपेक्षा आहे. एक शेवटचा प्रश्न सचिन भाऊ तुम्हाला, मला कल्पना आहे की तुमची कदाचित गडबड असेल आता, पण एक शेवटचा प्रश्न, फ्लोर ऑफ द टेस्टच्या करता तुम्ही प्रत्यक्ष हजर व्हावं सगळ्या आमदारांनी अशी मागणी कराल का काही जणांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून उपस्थित राहता येईल अशी सुद्धा त्याला परवानगी असू शकते? अजिबात नाही, इकडे येऊनच करावं लागेल आणि फ्लोर टेस्ट वरतीच सर्वांना यावं लागेल. अशातलं व्हीप देखील आम्ही काढू. ठीक आहे सचिन भाऊ, धन्यवाद. तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल. महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षातली या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी, राज्यातले विरोधी पक्षनेते आणि भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस हे आशिष शेलार आणि आपल्या अन्य काही सहकाऱ्यांसह, ज्यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील आणि काही नवनिर्वाचित आमदारसुद्धा देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत आहेत आणि या सगळ्यांनी मिळून राज्यपालांच्याकडे भाजपच्या वतीनं एक पत्र दिल्याचं कळतं. हे पत्र औपचारिकपणे पुढच्या काही मिनिटात आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत, पण या पत्राच्या माध्यमातून एक प्रमुख मागणी करण्यात आलेली आहे सरकारकडे, राज्यपालांच्याकडे. त्यामुळे आता चेंडू पुन्हा एकदा राज्यपालांच्या कोर्टात. अमित, मला असं वाटतं की एक फायनल ओव्हर खेळायसाठी आता आपली तगडी टीम घेऊन देवेंद्र फडणवीस मैदानात उतरलेले आहेत. ही फायनल ओव्हर आहे ज्याची सुरुवात आता झालेली आहे आणि येत्या 1 ते 2 दिवसात या मॅचचा रिझल्ट लागलेला आपल्याला मिळेल की ज्या प्रकारे भाजपने एक अत्यंत मौक्याच्या वेळी या पूर्ण मॅचमध्ये एंट्री केलेली आहे आणि आज दिवसभरातल्या घडामोडीनंतर थेट देवेंद्र फडणवीस जाऊन राज्यपालांना. अमित, मी तुला थोडंसं थांबवतो. सुधीर भाऊ आहेत आपल्यासोबत. सुधीर भाऊ, राज्यपालांच्याकडे काय मागणी करणार? नाही, मी आता नागपूरच्या भारतीय जनता पार्टीच्या विदर्भाच्या बैठका करून मुंबई आता पोहोचलो जस्ट. बर. आता राज्यपाल महोदयांकडे काय मागणी करायची हे देवेंद्रजींनी काही निश्चित केलं असावं. देवेंद्रजींशी चर्चा झाल्यानंतर राजभवनामध्ये काय मागणी करायची किंवा काय मागू नये या 2 गोष्टीबद्दल संवाद होईल. बर भाऊ, तुमचा इतक्या वर्षांचा म्हणजे 3 दशकांचा इतिहास, पार्श्वभूमी आहे तुमची, अनुभव आहे, काय मागणी केली जाऊ शकते आता? हे सरकार अल्पमतात आहे आणि आम्हाला बहुमत सिद्ध करू द्या. असं आहे की राज्यामध्ये असणारी अस्थिरता याबद्दलही चर्चा होऊ शकते. अस्थिरता तर निश्चितपणे आज राज्यामध्ये आहे. हो, आता देवेंद्रजी त्या ठिकाणी गेले आहेत. थोड्या वेळाने मी जाईल तेव्हा मगही स्पष्टता येईल. बर. नाही, पण सुधीर भाऊ, तुमचं काहीतरी बोलणं तर झालंच असेल ना, अंदाज काहीतरी तर असेल तुम्हाला. मग तुम्ही मग अर्ध्या तासांनी बोलाल तर मी सांगू शकेल जास्त चांगल्या पद्धतीने. बर बर. पण तुमची तयारी आहे फ्लोअर टेस्ट आणि बाकी या सगळ्या गोष्टींच्या करताची? नाही, फ्लोअर टेस्टच्या आमच्या तयारीचा प्रश्नच नाही. हा लोकशाहीचा आत्मा आहे.
ज्याला बहुमतच नाही अशा सरकारने राज्य करणं म्हणजे लोकशाहीवरचा अत्याचार आहे. बर, जर तुम्ही बहुमत कमावगच असेल तर मग जबरदस्तीने मुख्यमंत्री पदाची कार्यवाही करणं हे गैर आहे. आणि म्हणून आपल्याकडे संकेत असतात की अशा वातावरणामध्ये GR वगैरे काढू नये. पण काही लोक लोकशाहीची पायमल्ली करण्याचा विडा घेऊन काम करतात. बर, सुधीर भाऊ, अपेक्षा आहे की थोड्या वेळात तुम्ही स्वतः बातमी सांगाल. एक मोठी ब्रेकिंग आपल्या हाती येते. अमित, आत्ताच हाती मिळालेल्या माहितीनुसार 30 तारखेला विशेष अधिवेशन राज्यपालांनी बोलावलेलं आहे. म्हणजे आता या सरकारला आपलं बहुमत सिद्ध करावं लागेल. देवेंद्र फडणवीस आणि भाजपने केलेली मागणी राज्यपालांनी मान्य केलेली आहे. येत्या 30 तारखेला महाराष्ट्राच्या विधानसभेचं विशेष अधिवेशन बोलावण्यात आलेलं आहे. 30 तारखेला या सरकारला आपलं बहुमत आता सिद्ध करायला लागणार आहे. मिलिंद, आतापर्यंतची जी माहिती आपल्या हातात मिळते की एक प्रकारे देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आपली मागणी त्यांच्या पुढे ठेवली. हे सरकार अल्पमतात आल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि जे काही लेटर आपल्या हातामध्ये मिळालेलं आहे त्यामध्ये त्यांनी अशी मागणी केलेली आहे की कन्व्हिंग अ स्पेशल सेशन ऑफ द महाराष्ट्र लेजिस्लेटिव्ह असेंब्ली ऑन द 36/2022 म्हणजे 30 तारखेला या सरकारनेच या आपल्या महाराष्ट्र विधानसभेचं एक विशेष अधिवेशन बोलावण्यात आलेलं आहे. 30 तारखेला आता राज्यपाल उद्धव ठाकरे यांना आपलं बहुमत सिद्ध करायला सांगतात का हे बघायला लागणार आहे. परंतु ही आताची सर्वात मोठी घडामोड आहे की देवेंद्र फडणवीस आज राज्यपालांना भेटले 10 वाजता. त्यानंतर पुढच्या 15 मिनिटात हे लेटर बाहेर आलेलं आहे आणि सरकारचं विशेष अधिवेशन राज्यपालांनी बोलावण्याची सूचना केलेली आहे. मिलिंद, बरं अमित, या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी ज्यांनी आत्ताच TV लावला असेल त्यांच्याकरता न्यूज 18 लोकमत पुढच्या काही क्षणात एक्सक्लुझिव्ह पत्र तुम्हाला दाखवत आहे. तुमच्या हाती एक्सक्लुझिव्ह पत्र, जे पत्र सादर करण्यात आलं ते एक्सक्लुझिव्ह पत्र राज्यपालांनी लिहिलेलं, या राज्याच्या सेक्रेटरींना, विधानसभेच्या सचिवांना लिहिलेलं हे पत्र आहे. आणि या पत्रात स्पष्टपणे नमूद करण्यात आलेलं आहे. पत्र न्यूज 18 लोकमतवर एक्सक्लुझिव्ह तुम्ही पाहताय. अमित, स्पष्टपणे या पत्रात नमूद केलेलं आहे. बिलकुल मिलिंद, आपल्या या पत्रामध्ये सांगण्यात आलं आहे की द एंटायर प्रोसिडिंग ऑफ द ट्रस्ट ओट शॉल बी व्हिडिओग्राफ. या पत्रामध्ये उल्लेख केलेला आहे म्हणजे बहुमत सिद्ध करायला लागणार आहे. म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि भाजप यांनी केलेली हे सरकार अल्पमतात आलेलं आहे. ही मागणी राज्यपालांनी मान्य केलेली आहे. 30 तारखेला विशेष अधिवेशन बोलावण्यात आलेलं आहे आणि हे अधिवेशन बोलावण्यात आलं आहे ते उद्धव ठाकरे सरकारने त्यांचं बहुमत सिद्ध करावं. या लेटरमध्ये सांगण्यात आलेलं आहे द वोटिंग विल बी कंडक्टेड बाय आस्किंग द मेंबर्स टू राईज इन देअर सीट्स फॉर द पर्पज ऑफ काउंटिंग वोट्स ॲज कंटेम्प्टेड अंडर द रूल ऑफ 41. म्हणजे आपल्या जागेवर उभं राहून मतदान करायचं आहे. मग आणखी एक माहिती जी या लेटरमध्ये या पत्रामध्ये उल्लेख केलेला आहे की सभासदांना त्यांच्या जागेवर उभं राहून, अनेक वेळा आपण आवाजी मतदान बघतो मिलिंद, परंतु यावेळेस प्रत्येकाला आपल्या जागेवर उभं राहायचं आहे आणि उभं राहून आपलं मतदान सांगायचं आहे. 30 तारखेला विशेष अधिवेशन बोलावण्यात आलेलं आहे. सभासद उभं राहून आपलं मतदान त्या दिवशी करण्यात आलेलं आपलं मतदान करतील आणि ठाकरे सरकारला आपलं बहुमत सिद्ध करावं लागेल. म्हणजे आजच्या दिवसाचं हे वर्तुळ पूर्ण झालेलं आहे मिलिंद. दिल्लीपासून देवेंद्र फडणवीस यांची सुरू झालेली वारी आज अखेर राजभवनावर येऊन थांबली आणि याचा या पूर्ण वारीचा, या पूर्ण सत्ता नाट्याचा जे फायनल मॅच होणार आहे त्याचं लोकेशन ठरलेलं आहे विधान भवन. तारीख ठरलेली आहे 30 तारखेला 11 वाजता हे सत्र बोलावण्यात आलेलं आहे आणि उद्धव ठाकरे सरकारला, महाविकास आघाडी सरकारला आपलं बहुमत 30 तारखेला सिद्ध करायचं आहे. अमित, तू राहच आपल्यासोबत. या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी, राज्यपालांनी विधानसभेच्या सचिवांना लिहिलेलं पत्र सुद्धा न्यूज 18 लोकमतकडे आणि 30 तारखेला विशेष अधिवेशन होणार आणि या अधिवेशनात राज्यातल्या महाविकास आघाडी सरकारला म्हणजे या राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आपलं बहुमत सिद्ध करावं लागणार. स्वाती लोखंडे आपले प्रतिनिधी राजभवनाच्या इथून आपल्यासोबत जोडले गेले आहेत. स्वाती,
खरं तर आपण बघितलं होतं की ती अगदी सकाळची पहाट होती आणि आता ही रात्र आहे. दोन्ही वेळेला फार मोठ्या घडामोडी महाराष्ट्रात होत आहेत आणि आता जरा याबद्दल बोलण्याआधी तुम्हाला राजभवनची दृश्य दाखवते. राजभवनच्या या गेटवर आपल्याला पोलिसांचा खडा पहारा बघायला मिळतोय आणि आतमध्ये आतली दृश्य कदाचित आतापर्यंत आपल्यापर्यंत आली नाही आहेत, पण जे राज्याचे विरोधी पक्षनेते आहेत ते आतमध्ये आहेत आणि इतर त्यांच्याबरोबर भाजपचे इतर आमदार आहेत. विशेष म्हणजे त्यांनी राज्यपालांना जे पत्र दिलं होतं 28 तारखेला त्याचा विचार करत राज्यपालांनी आता 30 तारखेला विशेष अधिवेशन बोलवलं आहे. 11 वाजता हे अधिवेशन घेण्यात यावं असे आदेश त्यांनी थेट सरकारला दिलेले आहेत. आणि विशेष म्हणजे आपण जर बघितलं की त्यांनी मेजॉरिटी सिद्ध करण्यासंदर्भातलं साठी हे अधिवेशन बोलवण्यात आलेलं आहे. आपण जर या पत्राचं वाचण्याचा किंवा आपण जर वाचायचा प्रयत्न केला तर आपल्याला लक्षात येते की राज्यपालांनी आपल्या अधिकारांचा वापर करत म्हणजे काय, इन द एक्सरसाइज ऑफ पॉवर्स कन्फर्ड बाय आर्टिकल 174 175/175(2) of the Constitution of India I have by the letter. याचा अर्थ आहे की याचा वापर करत अ स्पेशल सेशन ऑफ महाराष्ट्र लेजिस्लेटिव्ह असेंब्ली विधानसभेचं विशेष सत्र राज्यपालांनी आपल्या अधिकाराचा वापर करत बोलवलेला आहे 30 तारखेला सकाळी 11 वाजता. आणि त्यांनी उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री यांना टू प्रूव्ह हिज मेजॉरिटी ऑन द फ्लोअर ऑफ द हाऊस त्यांनी मुख्यमंत्र्यांना थेट आदेश दिलेले आहेत की मेजॉरिटी आहे किंवा जो सरकारकडे जो नंबर गेम आहे तो त्यांनी सिद्ध करावा असं याच्यात म्हटलेलं आहे. आय एम देअर फॉर रायटिंग यू टू एन्श्योर दॅट द स्पेशल सेशन ऑफ द महाराष्ट्र असेंब्ली इज कन्व्हेन्ड ऑन. जसं आपण याचा उल्लेख केला की कोणत्या अधिकारांचा वापर करत राज्यपालांनी हे सत्र बोलवलेलं आहे स्पेशल सेशन. आणि स्वाती मी तुला थोडं मिलिंद आपल्याला एक गोष्टीचं लक्ष ठेवावं लागेल. एक गोष्ट लक्षात ठेवावं लागेल. मी पुन्हा एकदा या गोष्टीचा उल्लेख करते की तो दिवस होता जेव्हा अगदी सकाळच्या पहाटेच्या वेळेला शपथविधी झाला होता आणि आता ही रात्रीची वेळ आहे जिथे थेट राज्याचे विरोधी पक्षनेते राज्यपालांना भेटायला गेलेले आहेत. राज्यपालांनी सत्र बोलवलं आहे. अमितकडे आपल्या काही अपडेट्स आहेत. स्वाती तू राहाच आपल्यासोबत. अमितकडनं काही अपडेट्स घेऊयात. अमित, उभं राहून मतदान करायचंय या सगळ्या प्रस्तावावर असं राज्यपालांनी त्या पत्रात लिहिलंय. आणखीन काय काय नमूद केलंय? मिलिंद, आता जे काही पत्र आपल्या हातात लागलेलं आहे त्यानुसार सकाळी 11 वाजता हे विशेष अधिवेशनाला सुरुवात होईल आणि त्यात सांगितले की 5 वाजेपर्यंत सर्व कारवाई संध्याकाळी 5 वाजेपर्यंत संपवायची आहे. यामध्ये काही महत्त्वाच्या भाषणांनी या सेशनची सुरुवात होईल, परंतु जे वोटिंग आहे ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत संपलं पाहिजे असं यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे ह्या 3 महत्त्वाच्या गोष्टी आहे. 11 वाजता सेशन सुरू होईल, 5 वाजेपर्यंत सर्व कारवाई संपवावी अशी राज्यपालांची अपेक्षा आहे. आणि यामध्ये मतदानाची प्रोसेस काय असेल तर प्रत्येक मतदारांनी प्रत्येक आमदारांनी आपल्या जागेवर उभं राहून हे मतदान करायचं आहे. म्हणजे आवाजी किंवा अशा कुठल्याही पद्धतीने हे मतदान होणार नाही असं या पत्रामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे. मिलिंद, अमित तू राहाच आपल्यासोबत. स्वाती, पुढच्या काही मिनिटात कदाचित देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्यासोबत गेलेले सगळे त्यांचे सहकारी राजभवनातून बाहेर येऊ शकतात आणि बाहेर आल्यानंतर ते निश्चितपणे माध्यमांशी बोलतील. स्वाती, देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत कोण कोण राज्यपालांच्या भेटीला गेलाय? आता जर जी माहिती मिळते त्याच्यानुसार 5 आमदार गेलेले बघायला चंद्रकांत पाटील आहेत, प्रवीण दरेकर, गिरीश महाजन, आशिष शेलार आणि श्रीकांत भारतीय असे आणखी 5 जण त्यांच्या सोबत आहेत. आणि आपण जर बघितलं ही खरं तर सिनियर्सची टीम आहे जी आता आतमध्ये केलेली आहे. आणि हे पत्र जसं अमित याचा उल्लेख केला की मेजॉरिटी सिद्ध करण्यासाठी आमदारांना उभं राहायचं आहे, आमदारांना उभं राहून आपलं सपोर्ट आहे तो दर्शवायचा आहे. त्यामुळे ही एक विशेष म्हणजे पत्रातच याचा पूर्णपणे नमूद करण्यात आलेला आहे. सकाळी 11 वाजता होणारं सेशन सुरू होणारं हे संध्याकाळी 5 वाजता कन्क्लूड होणारं हेही त्याच्यामध्ये मेन्शन करण्यात आलेलं आहे. एकूणच ही घडामोड जी आहे म्हणजे अवघ्या काही तासांचा कालावधी उरलेला आहे. मुख्यमंत्र्यांना तयारीसाठी साधारणतः भाजपकडे जर हे 40 आमदार अनुपस्थित राहिले तर 128 इतकं बहुमत असल्याचं कळतंय सध्या जी माहिती मिळाली त्याच्यानुसार. त्यामुळे 125 विरुद्ध 128 असा सामना रंगू शकतो आणि त्याच्यामध्ये फडणवीस सरकारला याचा फायदा मिळू शकतो असं कळतंय. त्यामुळे
आजची ही जी रात्र आहे ती अत्यंत निर्णायक आहे असं म्हणायला हरकत नाहीये. उद्धव ठाकरे सरकारच्या एकूणच कारकिर्दीतली आजची ही रात्र अत्यंत निर्णायक आहे. जसा ती सकाळ निर्णायक ठरली होती, पण त्या सकाळनंतर काही बदल झाले होते. तसे बदल काही होऊ शकतात का? काही चमत्कारच घडायची अपेक्षा आहे असं म्हणायला हरकत नाहीये. कारण आतापर्यंत राज्य सरकार स्वाती त्याच्याकरता उद्याचा पूर्ण दिवस आहे. म्हणजे आजची रात्र तू म्हणतेस ते आहेच. तू केलेले दोन्ही उल्लेख फार महत्त्वाचे आहेत. त्यावेळेला सगळं जग उठायच्या आधी शपथविधी झाला होता. कोणाला लक्षातही आलं नव्हतं की शपथविधी कधी पार पडला ते. आज मात्र दिवस मावळल्यानंतर देवेंद्र फडणवीस पोहोचले. पत्र दिलं. पत्र दिल्यानंतर राज्यपालांनी आदेशही काढले. 30 तारखेला सकाळी 11 वाजता अधिवेशन भरेल आणि उभं राहून जाहीरपणे आपला पाठिंबा कोणाला आहे हे या सगळ्या आमदारांना सांगायचं आहे सभागृहात. आणि सभागृहाचं कामकाज 5 वाजेपर्यंत पूर्ण करायचं आहे. म्हणजे 30 तारखेला जेव्हा मतदानाला सुरुवात होईल त्यानंतर अवघ्या काही मिनिटांमध्ये हे स्पष्ट होईल की राज्यातलं महाविकास आघाडीचं उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालचं सरकार हे तरलेलं आहे का नाही ते. पण स्वाती, याच सगळ्याबरोबर आणखीनही एक गोष्ट महत्त्वाची आहे ती म्हणजे उद्याचा दिवस हा खूप अर्थाने महत्त्वाचा आहे. उद्याच्या दिवसात बऱ्याच काही गोष्टी घडू शकतात. उद्याच्या दिवसात न्यायालयाचा दरवाजा ठोठावला जाऊ शकतो. उद्याच्या दिवसात आमदारांना पुन्हा एकदा भावनिक आवाहन केलं जाऊ शकतं. येत होते जेव्हा हा स्वाती मिलिंद, जेव्हा सुप्रीम कोर्टामध्ये राज्य सरकारकडनं म्हणण्यात आलं होतं की नो कॉन्फिडन्स जर मोशन मूव्ह केला तर आम्ही काय करायचं, तर सुप्रीम कोर्टानं असं म्हटलं होतं की आमचे दरवाजे तुमच्यासाठी खुले आहेत. याचाच अर्थ राज्य सरकार पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टात जाऊ शकतं. कारण 12 तारखेपर्यंतची वेळ दिली होती या आमदारांवर कारवाई करायची नाही करायची. केवळ त्यांच्याकडनं जे लेखी उत्तर मागितलं होतं त्यासाठी 12 जुलैपर्यंतची वेळ दिली होती. त्यामुळे सरकारला कुठे ना कुठेतरी नो कॉन्फिडन्स मोशन मूव्ह केलं जाईल असं वाटलं होतं आणि म्हणून सरकारनं सुप्रीम कोर्टामध्ये या संदर्भात विचारलं होतं. तेव्हा कोर्टात सरकारनं असं म्हटलं होतं की असं झालं तर काय होईल. तेव्हा सुप्रीम कोर्टानं सरकारला म्हटलं होतं की आमचे दरवाजे खुले आहेत, तुम्ही आमच्याकडे येऊ शकता. त्यामुळे कुठे ना कुठेतरी जी काही ऑर्डर आहे त्याच्या लूप होलचा फायदा घेऊन भाजपा मूव्ह करेल असं वाटलं होतं आणि त्याचाच फायदा घेत भाजपनं अशा पद्धतीनं पत्र हे राज्यपालांना दिलेलं आहे आणि राज्यपालांमार्फत आता विशेष सेशन बोलवण्यात आलेला आहे. मेजॉरिटी संदर्भात आपल्याला 125 विरुद्ध 128 आकडा असा म्हटला जातोय. खरं पण नेमकं काय आहे हे आपल्याला परवा कळू शकेल, फ्लोर टेस्टच्या दरम्यान कळू शकेल. पण विशेष म्हणजे जर फ्लोर टेस्ट होईल की नाही हा महत्त्वाचा मुद्दा आहे. राज्यपालांनी आपल्या अधिकारांचा वापर केलेला आहे, पण मग सुप्रीम कोर्टात हे सगळं प्रकरण पेंडिंग असल्यानं किंवा सुप्रीम कोर्टात हे प्रकरण न्यायालयाच्या अधीन असल्यानं राज्य सरकार सुप्रीम कोर्टात धाव घेऊ शकते आणि उद्या बुधवार आहे. त्यामुळे सरकार सरळ कोर्टात जाऊन कोर्टात सांगितलं जाऊ शकतं की कशा पद्धतीनं राज्यपालांनी हे सेशन बोलवलेलं आहे आणि मेजॉरिटी सिद्ध करण्यासंदर्भात. कारण जेव्हा असं म्हणण्यात आलं होतं की मेजॉरिटी संदर्भात तेव्हा सुप्रीम कोर्टानं असं म्हटलं होतं की याबद्दल आम्ही कोणत्याही प्रकारचं इंटरव्हेन्शन करणार नाही, आम्ही मध्यस्थी करणार नाही. त्यामुळे आता उद्या सुप्रीम कोर्टात जर सरकार जात आहे तर नेमकं सुप्रीम कोर्टाचं म्हणणं काय असेल हे बघणं महत्त्वाचं ठरेल. आतापर्यंत जी काही दबक्या आवाजातली चर्चा आहे जी सत्ताधाऱ्यांकडनं म्हटलं जात आहे त्यांचं असं म्हणणं आहे की सुप्रीम कोर्टाकडनं किती दिलासा मिळेल हे माहिती नाही, पण आमची लढाई शेवटपर्यंत असेल. आज जेव्हा आपण अनेक नेत्यांशी बोलायचा प्रयत्न केला, कारण आज जर आपण बघितलं की राज्यपालांनी थेट मुख्य सचिवांना पत्र दिलं होतं की या राज्य सरकारनं जे काही 160च्या पेक्षा अधिक जे GR काढले होते 3 दिवसांमध्ये त्या संदर्भातला खुलासा आणा. तेव्हा मग अनेक मंत्र्यांचं म्हणणं होतं हे आमचे अधिकार आहेत, अधिकारांचा वापर करत आम्ही काम करतोय आणि राज्यपाल असं करू शकत नाही, अशा पद्धतीनं क्लॅरिफिकेशन मागू शकत नाही. त्यामुळे असं जर या बाबतीत होतंय तर या बाबतीत नेमकं किंवा मेजॉरिटी सिद्ध करण्यासंदर्भातले जे पत्र आहे त्याबाबत सरकार काय म्हणतंय किंवा सरकारचं नेमकं आणखी एक स्वाती असं आहे की या पत्रातल्या आदेशाचे अर्थ सुद्धा वेगवेगळे काढले जाऊ शकतात आणि तू म्हणालेस त्याप्रमाणे सुप्रीम कोर्टात किंवा उच्च न्यायालयात सुद्धा दाद मागितली जाऊ शकते का, तर त्याचाही विचार निश्चितपणे आघाडीचे नेते करतील. अमित आहे आपल्यासोबत. अमितच्याकडे काही अपडेट्स आहेत. अमित. मिलिंद, आत्ताच आपली सहकारी स्वाती त्या दिवशीच्या खटल्याबद्दल सांगत होती, परंतु यामध्ये आणखी एक पॉईंट मला ॲड करायचा आहे की त्या दिवशी जेव्हा राज्य सरकारचे वकील असं बोलले की जर बहुमत सिद्ध करायला सांगितलं तर तुम्ही त्याला थांबवणार का, तर तेव्हा सुप्रीम कोर्टाकडून असं स्पष्ट करण्यात आलेलं होतं की राज्यपालांच्या अधिकारांमध्ये आम्हाला हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही आहे. म्हणजे याचं इंटरप्रिटेशन वेगवेगळ्या पद्धतीने केलं जाऊ शकतं.
शकतं, स्वाती म्हणाली तसं पण. परंतु जर आपण एक प्रकारे जर दुसरा एका पहलूचा दुसऱ्या एका बाजूचा विचार केला तर सुप्रीम कोर्टाने असं स्पष्ट केलं होतं की राज्यपालाच्या प्रोसिडिंगमध्ये आम्ही हस्तक्षेप करू शकत नाही, त्यामुळे ही पूर्ण प्रोसेस संपल्यानंतर. अमित, मी तुला थोडंसं थांबवतो. ज्येष्ठ कायदेतज्ञ उज्ज्वल निकम आपल्यासोबत जोडले गेलेत. निकम सर, स्वागत आहे आपलं न्यूज 18 लोकमतमध्ये. सध्याची परिस्थिती तुम्ही पाहिलीत सगळी काय आहे ती. राज्यपाल त्यांच्या अधिकारात त्यांनी 30 तारखेला सकाळी 11 वाजता विशेष अधिवेशन बोलवलेलं आहे आणि त्यात सरकारला आपलं बहुमत सिद्ध करायचं आहे. सरकारच्या समोर काय पर्याय आहेत आणि अन्य पर्याय काय आहेत? हे अपेक्षितच होतं, कारण ज्या वेळेला सर्वोच्च न्यायालयाने ज्या 16 आमदारांना नोटीस देण्याकरता उत्तर देण्याची मुदत वाढवून दिली आणि त्यांना काम करण्यास कुठेही मज्जाव करण्यात आलेला नाही, याचाच अर्थ 16 आमदारांना देखील आज शिवसेनाचे आमदार म्हणून ते कार्यरत होऊ शकतात. आता प्रश्न असा आहे की राज्यपालांकडे हे बहुमतासाठी कोणी दावा केला. आता जी बातमी ऐकतो आहे त्यावरून असं दिसतंय की काही अपक्ष आमदारांनी सरकारचा पाठिंबा काढून घेतलेला आहे आणि त्याच्यामुळे सरकार अल्पमतात गेलेलं आहे, अशा स्वरूपाची लेखी तक्रार राज्यपालांकडे केलेली दिसते. बरोबर. आणि त्यावरती राज्यपालांचं जे पत्र उत्तर आहे की मी हे लक्षपूर्वक ऐकलं, विरोधी पक्ष नेत्यांचंही म्हणणं ऐकलं, याचाच अर्थ असा की राज्यपालांची सकृतदर्शनी खात्री झालेली आहे की सरकार खरोखर अल्पमतात आहे किंवा नाही. आणि त्याची चाचपणी करण्याकरता राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना निर्देश दिलेले आहेत, महाराष्ट्र सरकारला निर्देश दिलेले आहेत की तुम्ही विशेष सत्र अधिवेशन बोलवा आणि त्या दिवशी बहुमताचं बहुमत आहे की नाही सरकारकडे याचा निर्णय त्या दिवशी लागू शकतो. बर, पण निकम सर, याच्यात सर्वोच्च न्यायालयाने जो स्टेटस को म्हटला होता तो नेमक्या कुठल्या गोष्टीला आहे आणि त्या स्टेटस कोचा आता राज्य सरकारला काही उपयोग होईल आपल्यावरचं अडचण दूर करण्यासाठी? स्टेटस को याचा अर्थ फक्त त्या 16 आमदारांनी त्यांना जी घाई घिसाडणे नोटीस देण्यात आली होती तिला त्यांनी आव्हान दिलं होतं आणि त्या नोटिसीला जैसे थे म्हटलेलं होतं, याचाच अर्थ त्या 16 आमदारांना प्रतिबंध कुठेही सर्वोच्च न्यायालयाने केला नाही किंवा स्टेटस को याचा अर्थ असाही नाही की त्यांना काम बघण्यास स्टे दिलेला आहे किंवा मनाई केलेला आहे, असाही अर्थ होत नाही. स्टेटस को म्हणजे जैसे ती जी परिस्थिती, म्हणजे ते आमदार आहेत, तर त्यांना आमदारांना काढलेलं नव्हतं, फक्त त्यांना अपात्रतेची नोटीस देण्यात आलेली होती. ठीक आहे सर, खूप खूप धन्यवाद, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल. आणि एक ब्रेकिंग न्यूज आता हाती येते आपल्या, ती सुद्धा थेट गुवाहाटीहून. ती म्हणजे गुवाहाटीतल्या आमदारांना अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. शिंदे गटाला काही महत्त्वाच्या सूचना द्यायच्या आहेत आणि गुरुवारी आमदार मुंबईत येण्याची शक्यता आहे. लक्ष्मण घाटोळ आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. लक्ष्मण, काय अधिक माहिती आहे? मिलिंद सर, न्यूज 18 लोकमतने देखील 2 दिवसांपूर्वीच ज्यावेळेला न्यायालयाचा निकाल लागला तेव्हाच न्यूज 18 लोकमतने सांगितलं होतं की गुरुवारी फ्लोर टेस्ट होण्यासाठीची शक्यता जी आहे ती अधिक वर्तवली जाते आणि आता अखेर न्यूज 18 लोकमतच्या बातमीवरती शिक्कामोर्तब झालेला आहे. गुरुवारी या सगळ्या आमदारांना अलर्ट राहण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहे. गुरुवारी पहाटे किंवा सकाळच्या दरम्यान या सगळ्या आमदारांना मुंबईला हलवलं जाऊ शकतं. गुरुवारी फ्लोर टेस्टची सुद्धा घेतली जाऊ शकते, अशा प्रकारची माहिती जी आहे ती आमदारांना देण्यात आलेली आहे. आता काही वेळापूर्वी या सगळ्या आमदारांना कॉन्फरन्स हॉलमध्ये बोलून या संदर्भातली सूचना देण्यात आलेली आहे. नेमकं कशा प्रकारे त्या ठिकाणी आपल्याला भूमिका मांडायची आहे या सगळ्या गोष्टींवर खरं तर आता थोड्या वेळापूर्वी ही सगळी चर्चा झालेली आहे. गुरुवारी कुठल्याही परिस्थितीमध्ये लक्ष्मण, मी तुला थोडंसं थांबवतो. देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार आणि त्यांच्यासोबत राज्यपालांच्या भेटीसाठी गेलेले बाकीचे सगळे आमदार आणि भाजपचे नेते आता इथे येऊन पोहोचलेले आहेत राजभवनाच्या बाहेर माध्यमांशी बोलण्याकरता. आणि पुढच्या काही क्षणांमध्ये लाईव्ह प्रतिक्रिया आपण त्यांची ऐकणार आहोत. आशिष शेलार, चंद्रकांतदादा पाटील,
गिरीश महाजन, विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि स्वतः देवेंद्र फडणवीस हे सगळेजण राज्यपालांना भेटण्यासाठी गेले होते। भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार हे सुद्धा ताबडतोब नागपूरमधली भाजपची बैठक आटोपती घेऊन मुंबईच्या दिशेने रवाना झाले। ते सुद्धा काही वेळापूर्वी मुंबईत पोहोचलेत आणि थोडक्यात भाजप आज सकाळपासून, माझा सहकारी अमित जसं सांगत होता, आज सकाळपासूनच भाजप सक्रिय झाला होता। आज देवेंद्र फडणवीस सकाळी दिल्लीला पोहोचले। आधी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट, यानंतर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा यांची भेट आणि त्यानंतर मुंबईत आलेले देवेंद्र फडणवीस हे काही तासांच्या विश्रांतीनंतर थेट राजभवनावर पोहोचले। राज्यपालांना माननीय राज्यपालांना आज ईमेलद्वारे अशा प्रकारे भारतीय जनता पक्षाने पत्र दिलेलं आहे आणि या पत्रामध्ये राज्याची आत्ताची जी काही परिस्थिती आहे त्याचा आम्ही उल्लेख केला आहे। ज्या बातम्या आम्हाला पाहायला मिळत आहेत, शिवसेनेचे 39 आमदार हे बाहेर आहेत, काँग्रेस राष्ट्रवादी सोबत आम्हाला राहायचं नाही असा पवित्रा त्यांनी घेतलेला आहे। अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये माननीय मुख्यमंत्र्यांजवळ आणि सरकारजवळ बहुमत शिल्लक राहिलेलं नाही, त्यामुळे त्यांना बहुमत सिद्ध करायला सांगावं अशा प्रकारची विनंती करणारं पत्र हे आम्ही आज राज्यपालांना दिलंय। आता त्या संदर्भात माननीय सर्वोच्च न्यायालयाचे विविध निर्णय जे आहेत त्या निर्णयांचाही काही उल्लेख आम्ही केलेला आहे आणि त्याच्या आधारावर माननीय राज्यपाल उचित निर्णय घेतील आणि मेजॉरिटी सिद्ध करण्याकरता योग्य ते निर्देश देतील अशा प्रकारची आम्हाला अपेक्षा आहे। आज राज्यपाल जी को ईमेल के माध्यम से और प्रत्यक्ष रूप से हमने पत्र दिया है और इस पत्र में हमने ये कहा है कि राज्य की जो परिस्थिति दिखाई पड़ती है, इस परिस्थिति में शिवसेना के 39 विधायक ये बाहर है और वो लगातार ये कह रहे हैं कि हम कांग्रेस एनसीपी की सरकार में नहीं रहना चाहते और इसका सीधा मतलब है कि ये 39 MLAs ये सरकार के साथ नहीं है या वे महाविकास आघाड़ी को समर्थन नहीं देना चाहते। और इसलिए हमने राज्यपाल जी को कहा है कि चूंकि सरकार अल्पमत में दिखाई पड़ती है, इसलिए तुरंत सरकार को आप निर्देश दें, मुख्यमंत्री को निर्देश दें कि माननीय मुख्यमंत्री जी फ्लोर टेस्ट करें और अपना बहुमत सिद्ध करें। 30 तारखेला फ्लोर टेस्ट की मागणी केली आहे। अरे आगे भी जा रहे देवेंद्र फडणवीस राज्यातले विरोधी पक्षनेते यांनी स्पष्टपणे सांगितलंय की आम्ही गेल्या काही दिवसांपासून बातम्या ऐकतो आहोत आणि त्यामुळे राज्यातलं महाविकास आघाडीचं सरकार हे अल्पमतात आहे असं आम्हाला कळतं आणि म्हणून या सरकारला बहुमत सिद्ध करण्यासाठी सांगावं अशा प्रकारची विनंती भाजपतर्फे करण्यात आली आणि राज्यपाल लवकरच आपला निर्णय देतील असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय। राज्यपालांना यापूर्वीच ईमेलच्या माध्यमातून पत्र पाठवण्यात आलं होतं, याचाही उल्लेख त्यांनी केला। या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी, सरकारनं बहुमत सिद्ध करावं अशा प्रकारची मागणी करणारं पत्र
हे भारतीय जनता पक्षाच्या वतीनं राज्यपालांच्याकडे देण्यात आलं, तशी मागणी करण्यात आली। कारण राज्यातले महाविकास आघाडीचे 39 पेक्षा जास्त आमदार हे महाराष्ट्रात नाहीत आणि त्यांचा या सरकारला पाठिंबा नाही, अशा प्रकारच्या बातम्या गेल्या काही काळापासून आपण माध्यमांमध्ये पाहतो आहोत, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं। आणि याचसाठी न्यायालयाच्या विविध निकालांचा दाखला देत भारतीय जनता पक्षाच्या वतीनं राज्य सरकारनं बहुमत सिद्ध करावं अशी मागणी करणारं पत्र राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आलंय। गेल्या वेळेला शपथविधी भल्या पहाटे झाला होता, तर यावेळेला रात्रीच्याच वेळेला भाजपचे सगळे नेते राज्यपालांच्याकडे पोहोचले आणि राज्यपालांच्याकडे औपचारिकपणे मागणी करण्यात आली आहे। अर्थात इथून पुढचे 48 तास हे राज्यातल्या महाविकास आघाडी सरकारकरता आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकरता अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत। कारण पुढच्या काही क्षणात आपले काही प्रतिनिधी आपल्यासोबत काही अपडेट्स घेऊन येणार आहेत, पण राज्यपालांच्याकडनं देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्यासोबत असलेल्या नेत्यांचा काफिला हा बाहेर पडलाय आणि बहुधा थेट सागर या देवेंद्र फडणवीस यांच्या घराच्या दिशेनं या सगळ्या गाड्यांचा काफिला जाईल। कारण आत्ताची जी दृश्य पाहतो की देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावरूनच राज्यपालांच्याकडे निघतांची दृश्य आहेत, तर आताची जी दृश्य आहेत दुसरी टीव्ही स्क्रीनवर पुढच्या काही क्षणात तुम्ही पाहणार आहात। राज्यपालांच्याकडे भाजपच्या वतीनं मागणी करण्यात आली की हे सरकार अल्पमतात आहे आणि त्यामुळे महाविकास आघाडी सरकारनं आपलं बहुमत सिद्ध करावं। राज्यपालांच्याकडे यापूर्वी सुद्धा ईमेलच्या माध्यमातून ही मागणी करण्यात आली होती। काही क्षणांपूर्वी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काय म्हटलं आपण ऐकूयात। माननीय राज्यपालांना आज ईमेलद्वारे अशा प्रकारे भारतीय जनता पक्षाने पत्र दिलेलं आहे आणि या पत्रामध्ये राज्याची आत्ताची जी काही परिस्थिती आहे त्याचा आम्ही उल्लेख केला आहे। ज्या बातम्या आम्हाला पाहायला मिळत आहेत, शिवसेनेचे 39 आमदार हे बाहेर आहेत। काँग्रेस राष्ट्रवादी सोबत आम्हाला राहायचं नाही असा पवित्रा त्यांनी घेतलेला आहे। अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये माननीय मुख्यमंत्र्यांजवळ आणि सरकारजवळ बहुमत शिल्लक राहिलेलं नाही, त्यामुळे त्यांना बहुमत सिद्ध करायला सांगावं अशा प्रकारची विनंती करणारं पत्र हे आम्ही आज राज्यपालांना दिलंय। आता त्या संदर्भात माननीय सर्वोच्च न्यायालयाचे विविध निर्णय जे आहेत त्या निर्णयांचाही काही उल्लेख आम्ही केलेला आहे आणि त्याच्या आधारावर माननीय राज्यपाल उचित निर्णय घेतील आणि मेजॉरिटी सिद्ध करण्याकरता योग्य ते निर्देश देतील अशा प्रकारची आम्हाला अपेक्षा आहे। आणि आपल्यासोबत पुन्हा एकदा जोडले गेले ते शिवसेनेचे नेते आणि आमदार सचिन भाऊ आहेर। सचिन भाऊ, तुम्ही ऐकलत देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या वतीनं पत्र देऊन काय औपचारिक मागणी करण्यात आली, तुमची काय प्रतिक्रिया? चला उशिरा का होईना, परंतु जे आम्ही नेहमी म्हणत होतो की बोलवते धणी कोण आहे ते आता एक समोर येत आहे। पण एक गोष्ट आपल्याला सर्वांना लक्षात घ्यावी लागेल की त्यांनी पत्र दिलेलं आहे, अजून राज्यपालांकडनं तसं काही निर्णय झालेला नाहीये। आम्ही त्या निर्णयाची वाट बघतोय। नियमाप्रमाणे, घटनेप्रमाणे आणि कायद्यात असलेली तरतुदी अनुसार जर त्यांनी निर्णय घेतला तर नक्कीच त्याचं स्वागत करू, नाही झालं तर माननीय न्यायालयांकडे आम्हाला दाद मागावी लागेल। बर, तुम्हाला काय निर्णय अपेक्षित आहे राज्यपालांकडनं सचिन भाऊ? ही दोन महत्वाची गोष्ट आहे। सुप्रीम कोर्टमध्ये केस पेंडिंग आहे। हो,
काही डिसिडेंट असलेले आमदार आहेत त्यांनी ते म्हणतायत का बा आम्ही काय गट तयार केला नाही, आम्ही शिवसेनेतच राहू. शिवसेनेत असेल तर त्यांना तो व्हीप जे शिवसेनेचा आहे पक्षाचा आहे त्याची अंमलबजावणी करावी लागेल. आणि शेवटी फ्लोर टेस्ट हे महत्वाचं आहे. आणि आमचंही तेच म्हणणं राहील की फ्लोर टेस्ट, पण फ्लोर टेस्ट कोणीतरी विरोधी पक्षांनी मागितलं म्हणून घ्यायचं ही भूमिका त्यांना घेणं कितपर्यंत अधिकार आहे की नाही हा नियमाचा एक भाग आहे. या सर्व गोष्टी मला वाटते त्यांचं काय निर्णय येतो ते बघितल्यानंतर आम्ही करू. पण एक गोष्ट नक्की आहे की आज विधानसभाचे जे उपाध्यक्ष त्यांनी जे घेतलेला निर्णय आहे त्याला अजूनपर्यंत सुप्रीम कोर्टने काही त्याच्याबद्दलचं विश्लेषण किंवा त्याच्याबद्दल कुठलीच स्थगिती दिली नाहीये. जैसे ते याचा अर्थच असा आहे की आज गटनेते या नात्याने जे काय आम्ही व्हीप देऊ फ्लोर टेस्टच्या वेळी तो व्हीप सर्वांना बांधिलकी राहणार आहे किंवा बंधन राहणार आहे. आणि आम्हाला अपेक्षा आहे की आमचे विधिमंडळातील सर्व सहकारी जे त्यांची नाराजगी आहे किंवा काय हे सर्व गोष्टी एका बाजूला असले तरी देखील जे व्हीप आल्यानंतर ते आमच्या बाजूने मतदान करतील. बर, राज्यपालांनी नियमाप्रमाणे जर का पुढच्या 2-3 दिवसात कधीही बहुमत सिद्ध करायला सांगितलं तर शिवसेनेची तयारी असेल. मी म्हटलं ना की त्या कशा आधारावरती करतायत त्याला कारण असं आहे की अल्पमतात झालेलं आहे. हे पक्षांनी जे पक्षांनी मिळून सरकार बनवलंय त्यातला पक्ष म्हणून कोण बाहेर गेला तर तो अल्पमतात येतो. पण काही पक्षातले सदस्यांनी जर परस्पर मागणी केली तरी एक समजू शकतो. पण इकडे सदस्यांची मागणी नाही, विरोधी पक्ष नेत्यांनी मागणी केलेली आहे म्हणून काही निर्णय होत असेल तर ते जसं मी सांगितल्याप्रमाणे की असं सहजासहजी लगेच एक्सेप्ट राज्यपालांनी करू नये अशी आमची अपेक्षा आहे. ठीक आहे. आणि त्याच्यात काय निर्णय येतो त्याच्यावरतीच मग आम्ही आमची भूमिका स्पष्ट करू. ठीक आहे. सचिन भाऊ धन्यवाद, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल. स्वाती लोखंडे आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले आहेत राजभवनाच्या इथून. स्वाती, पत्राचा उल्लेख केला आणि त्यांनी असं म्हटलं की ईमेल सुद्धा पाठवण्यात आला आहे. हा ईमेल भाजपनं पाठवला आहे का आधीच अपक्ष आमदारांनी पाठवला आहे? तर त्यांनी जेव्हा देवेंद्र फडणवीस असं म्हणाले की पत्र दिलेलं आहे आणि जी काही परिस्थिती आहे 39 आमदारांचा पाठिंबा नाही आहे आणि अशा परिस्थितीमध्ये पत्र देण्यात आले की त्यांनी मेजॉरिटी सिद्ध करावी. पण जसं सचिन अहिरांनी याचा उल्लेख केला किंवा आधी फडणवीसांनी म्हटलं की ईमेल पण करण्यात आलेला आहे. तर याच ईमेलवर म्हणजे आता अजूनपर्यंत राजभवनकडनं पुष्टी झाली नाहीये की जे पत्र आहे विशेष अधिवेशन बोलवण्याचं त्या संदर्भातलं नेमकं म्हणणं काय आहे राज्यपालांचं. याबद्दल कोणत्याही प्रकारे राजभवनकडनं कोणताही खुलासा आला नाहीये. पण हे मात्र खरं आहे की कदाचित हे सेशन 30 तारखेला बोलवलं जाऊ शकतं. आता आपण बघितलं की ज्या पद्धतीनं देवेंद्र फडणवीस यांनी पत्र दिलेलं आहे आणि त्याच्यानंतर जेव्हा पण जसं आता प्रवीण दरेकरांनी पत्र दिलं आणि राज्यपालांनी करणं तर बरं होऊन घरी येताच राजभवनावर येतात लगेचच त्या पद्धतीचं स्पष्टीकरण मागवलेलं आहे. त्यामुळे असंही म्हटलं जातं की ते पत्र तयार होणार आधीच कदाचित राज्यपालांनी हे सेशन बोलवलं असावं. पण ही जरतरची भाषा अजूनपर्यंत राज्यपालांकडनं याबद्दलचा खुलासा आला नाहीये. पण जर बहुमत सिद्ध करायला सांगितलं तर काय, खरं तर राज्य सरकारच्या काही गटांकडनं म्हणजे काँग्रेसकडनं पण म्हणण्यात आलं की जर इतकी हिंमत आहे तर कुठे ना कुठेतरी मेजॉरिटी सिद्ध करायला किंवा जे फ्लोर टेस्ट घेण्यासाठी आम्ही तयार आहोत. पण या बंडखोर आमदारांनी आणि भाजपाने पण समोर यावं अशा पद्धतीचं आवाहन केलं गेलं विरोधी पक्षाला. पण हे कोणत्या बळावर कुठे ना कुठेतरी उद्धव ठाकरेंना आणि या सरकारला वाटते की जेव्हा फ्लोर टेस्ट होईल तेव्हा हे जे फुटीर आमदार आहेत त्यातले अर्धे आमदार आमच्याकडे आहेत असं सातत्यानं दावा केला जातोय. आणि म्हणून या बळावर आणि दुसरी गोष्ट असं आहे की जसा सचिन अहिरांनी उल्लेख केला की खरंच विरोधी पक्षाला फ्लोर टेस्ट घेण्यासंदर्भातला अधिकार आहे का, तर हे तपासून बघावं लागेल. पण राज्य सरकारकडनं असंच म्हटलं गेलं किंवा राज्य सरकारचे जे 3 पक्ष आहेत या तिन्ही पक्षांकडनं असंच दावा करण्यात आलेला आहे की अशा प्रकारचे विरोधी पक्षाला अधिकार नाही आहेत. पण राज्यपाल मात्र आपल्या अधिकारांचा वापर करत सेशन बोलवू शकतात. त्यामुळे राज्यपालांनी आपल्या अधिकारांचा वापर करत जर सेशन बोलवलं, विशेष अधिवेशन बोलवलं आणि फ्लोर टेस्ट करायला सांगितलं तर मात्र काय काय पर्याय सरकारकडे आहेत. एक तर सरकार उद्या कोर्टात जाऊ शकतं. कोर्टात नाही गेलं आपण असं गृहीत धरूया की कोर्टात दिलासा नाही मिळाला आणि फ्लोर टेस्ट झाली तर दुसरं असं आहे की उद्धव ठाकरेंना आणि त्यांच्या पक्षाला वाटते की जे फुटीर आमदार आहेत ते जर समोर फ्लोअरवर ठाकले
तर मात्र त्यातले अर्धे आमदार थेट उद्धव ठाकरेंकडे परत येतील असं म्हटलं जातंय. पण आजच्या ज्या काही सेशनचे आपण काही 1-2 दिवसातले जे व्हिडिओ बघितले त्यात असं कुठे वाटत नाही की जोर जबरदस्ती आमदारांना ठेवण्यात आलेलं आहे असं या व्हिडिओ मधल्या हास्यावरनं किंवा एकूणच सेलिब्रेशनवरनं कुठेच वाटलं नाही. मग बर्थडे सेलिब्रेट करणं असो किंवा आज तर आपण बघितलं कशा पद्धतीनं आमदारांनी ज्या आमदारांनी असं म्हटलं होतं काय ते डोंगर काय ते हाटील याचं जे ज्या पद्धतीनं ते परत बोलवून घेतलं त्यांच्याकडनं आणि जे काही हास्यकल्लोळ माजला होता तर असं कुठे वाटत नाहीये की यांच्यामध्ये दुफळी असावी किंवा जबरदस्तीनं त्यांना नेण्यात आलेलं असावं किंवा जबरदस्तीनं ठेवण्यात आलेलं असावं असं कुठं वाटत नाहीये. त्यामुळे सरकारची नेमकी पुढची खेळी काय असेल बघावं लागेल. पण उद्या सरकार मात्र कोर्टात जाऊ शकतं कारण सुप्रीम कोर्टानं सांगितल्याप्रमाणे या सरकारला सुप्रीम कोर्टाचे दरवाजे उघडे आहेत. आज जेव्हा आम्ही काही मंत्र्यांशी बोललो न्यूज 18 लोकमतनं काही संवाद साधला तेव्हा असं म्हणण्यात आलं की आम्ही कॉन्फिडंट आहोत. तर कॉन्फिडन्स याच बळावर आहे की सुप्रीम कोर्टात जाण्याची मुभा आहे. आणि दुसरी गोष्ट की जी नवी अमेंडमेंट आहे या नव्या अमेंडमेंटनुसार या फुटीर आमदारांना एक तर दुसऱ्या पक्षात सामील व्हावं लागेल आणि मग येणाऱ्या नव्या सरकारला पाठिंबा द्यावा लागेल. पण ते फुटीर आमदार म्हणून कुणाला पाठिंबा देऊ शकत नाही. या ज्या अमेंडमेंटचा फायदा जो आहे तो करून घेण्याचा प्रयत्न केला जाईल किंवा मग या फुटीर आमदारांना बाजूला ठेवून मग जे काही आमदार आहेत त्यांच्यामधनच मेजॉरिटी सिद्ध करण्याचा प्रयत्न केला जातोय का हेही बघणं महत्त्वाचं ठरलं. त्यामुळे 3 ते 4 ऑप्शन सध्या तरी आपल्या समोर दिसत आहेत. पण त्यातला सगळ्यात पहिला ऑप्शन जो सरकार स्वीकारू शकतं ते म्हणजे सुप्रीम कोर्टाचा दरवाजा ठोठावला जाऊ शकतोय. बरोबर. स्वाती फक्त एक 30 सेकंद तुझी घेतो आणखीन ती म्हणजे राजभवनाच्या बाहेरची सुरक्षा वाढवण्यात आली कारण मगाशी आणखीन 2 गाड्या पोलिसांच्या इथे येऊन पोहोचल्या होत्या. नक्कीच जर आपण जसं म्हटलं मिलिंद आपण राजभवनाची दृश्य दाखवूया की आता इथे आपल्याला मुंबई पोलीस बघायला मिळतात आणि त्यांचा ताफा बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये इथे बघायला मिळतोय. कदाचित SRPFची पण एखादी प्लाटून आली असावी पण इथे मात्र मुंबई पोलिसांचा बऱ्यापैकी बंदोबस्त बघायला मिळतोय. साहजिकच आहे कारण राज्यातलं जे वातावरण आहे काही ठिकाणी लोकांच्या मध्ये फार मोठ्या प्रमाणात नाराजी बघायला मिळाली. उद्धव ठाकरे समर्थक विरुद्ध बंडखोर आमदार समर्थक असे 2 गटांमध्ये हाणामारी आपल्याला बघायला मिळाली. ऑफिस तोडणं असू दे मोठ्या मोठ्या पोस्टर्सना काळा फासणं असू दे किंवा अंत्ययात्रा काढणं असू दे असे अनेक प्रयोग करण्यात आलेले. त्यामुळे आता जेव्हा इथे फडणवीस आलेत विरोधी पक्ष नेते आले जेव्हा मेजॉरिटी संदर्भात ते पत्र देतात की फ्लोर टेस्ट घ्या तर साहजिकच आहे इथे पोलिसांचा खडा पहारा असणं गरजेचं आहे कारण कुठलीही अप्रिय घटना होऊ नये याच्या पार्श्वभूमीवर असेल. पण राज्यात एक आणखी वादळ होऊ घातले आणि त्या वादळाची नांदी मुख्य देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते यांच्या भेटीनंतर झाली. बरोबर आहे स्वाती आणि म्हणूनच कदाचित आतापासूनचे इथून पुढचे एक साधारण 30 ते 40 तास साधारण जास्तीत जास्त 48 तास हे अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत या राज्य सरकारच्या दृष्टीने आणि या 48 तासात बरंच काही होऊ शकतं. मगाशी ज्याचा उल्लेख तुझ्या बोलण्यात आला होता भावनिक आवाहन पुन्हा एकदा होऊ शकतं. साम दाम दंडभेद या सगळ्या नीतीचा उपयोग होऊ शकतो. या महाविकास आघाडी सरकारचे कर्ते करवते आहेत शरद पवार ते आपल्या परीनं हे सरकार वाचवण्यासाठी पुन्हा एकदा काही आटोकाट प्रयत्न करू शकतात. त्यामुळे पुढच्या 48 तासात राज्यात आणि गुवाहाटीमध्ये नेमकं काय काय होतं हे सुद्धा पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. स्वाती तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. त्यामुळे राज्यातली राजकीय परिस्थिती झपाट्यानं म्हणण्यापेक्षा अचानक बदलली. साधारण एक तासाभरापूर्वी राज्यातले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे आपल्या सहकारी आमदारांसह थेट राज्यपालांच्याकडे पोहोचले. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना भारतीय जनता पक्षाच्या वतीने एक पत्र देण्यात आलं आणि या पत्राच्या माध्यमातून या सरकारने कदाचित बहुमत गमावलं की काय अशा प्रकारचा प्रश्न उपस्थित करण्यात आला. आपल्यासोबत जोडले गेलेत राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण. बाबा स्वागत आहे आपलं न्यूज 18 लोकमतमध्ये. भाजपनं मागणी केली आहे राज्यपालांच्याकडे या सरकारचं बहुमत काय आहे त्याची पडताळणी करावी. राज्यपालांचा निर्णय अपेक्षित आहे. काय काय होऊ शकतं असं तुम्हाला वाटतं? मला असं वाटतंय की सुप्रीम कोर्टाचा जो स्टेटस कोचा आदेश होता तो स्पेसिफिकली याच्याकरता होता की 11-12 तारखेपर्यंत आम्ही याची पुन्हा सुनावणी घेऊ आणि त्यामध्ये जे विविध पैलू आहेत मग उपाध्यक्षांच्या अविश्वास ठरावाचा त्यांनी केलेल्या निलंबनाचा बहुमताचा विश्वासदर्शक ठरावाचा सगळ्या विषयावर मी चर्चा करू. त्यामुळे आज ती परिस्थिती स्टेटस को मोडण्याचं राज्यपालांना काही कारण नाही. देवेंद्र फडणवीस यांना मागणी करायचा अधिकार आहे त्यांनी तो बजावलेला आहे.
आणि पण आता त्यावर काय निर्णय घ्यायचा तो मला वाटतं कायदेशीर सल्ला घेऊनच राज्यपालांना घ्यावा लागेल. आणि तो सल्ला उद्या ऍडव्होकेट जनरल कडून किंवा इतर कुठल्याही विधी तज्ञाकडून राज्यपालांना घेता येईल. पण माझं स्पष्ट मत आहे की आज सुप्रीम कोर्टच्या निर्बंधाप्रमाणे एका अर्थाने की स्टेटस को ठेवा, परिस्थितीमध्ये बदल करू नका, त्यामुळे राज्यपालांना काही वेगळा निर्णय घेता येईल असं मला वाटत नाही. पण पृथ्वीराजी, सर्वोच्च न्यायालयानं आपल्या निरीक्षणात असंही म्हटलं होतं ना की आम्हाला विधान भवनाच्या किंवा राज्यपालांच्या किंवा विधानसभा उपाध्यक्षांच्या अधिकारात सुद्धा हस्तक्षेप करायचा नाही. याचा अर्थ राज्यपाल आपल्या अधिकारात सरकारला असं म्हणूच शकतात की तुमच्याकडे बहुमत आहे का नाही, मला एकदा खात्री करायची म्हणून. नाही, हरकत नाही. पण त्याच्या आधी आता जे पक्षांतर बंदीचं जो प्रकरण चाललेलं आहे त्यावर निर्णय घ्यावा लागेल. कारण आजच्या घडीला तरी शिवसेनेच्या विधानमंडळ पक्षाकडे 55 सदस्य आहेत आणि त्यांचे जे व्हीप आहेत, प्रभू असतील किंवा आणखी कोण असतील, त्यांचा व्हीप या सगळ्यांच्यावर लागू आहे. त्यामुळे त्यांनी जर विरोधी मतदान केलं तर त्यांचं सदस्य आपोआप रद्द होईल. तर तो जो प्रश्न आहे तो आधी सुटल्याशिवाय मला वाटतं बहुमताकडे जाणं हे उचित ठरणार नाही. मला यामध्ये असं वाटतंय की गेली 2 दिवस झाली बातम्या येत आहेत की गुवाहाटीमध्ये आमदारांच्या मध्ये प्रचंड मोठी अस्वस्थता आहे. त्याचं एक महत्वाचं कारण आहे की भाजपनी या गटाला भाजपमध्ये सामील करून घेण्यास चक्क नकार दिलेला आहे. आणि त्याचबरोबर मंत्रिमंडळ जर स्थापन करायचं झालंच तर मग आता जे बंडखोर आमदार आहेत त्यांची जी परिस्थिती सध्याची त्यामध्ये काही वाढ होणार नाही. ज्या पदावर आहेत तेच पद त्यांना मिळेल. त्यामुळं आज त्या बंडखोरांच्या मध्ये प्रचंड मोठी अस्वस्थता निर्माण झालेली आहे. म्हणूनच देवेंद्र आज तातडीनं दिल्लीला गेले आणि तिथून काहीतरी पत्र वगैरे आणलं. आता ही फक्त मागणी आहे, निर्णय नाही. पण मागणी करायचा अधिकार आहे, कोणी करू शकतो मागणी. पण जर का राज्यपालांनी सरकारला एक पुढच्या 48 तासात असे काही आदेश दिले की तुमच्याकडे माझ्याकडे अपक्ष आमदारांनी पत्र दिलंय, विरोधकांनी पत्र दिलंय, गेल्या काही काळापासून माध्यमांमधनं बातम्या आहेत आणि त्यामुळे सरकारने आपलं बहुमत सिद्ध करावं, तर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेची तयारी आहे त्या दृष्टीने काही विशेष? नाही, आता तयारी नाही. पहिल्यांदा आम्ही कोर्टात जाणार. कारण सर्वोच्च न्यायालयाने काही परिस्थितीमध्ये बदल करू नका असं स्पेसिफिक इन्स्ट्रक्शन दिले असताना राज्यपाल महोदयांना ते काही घटनेपेक्षा मोठे नाहीत किंवा सुप्रीम कोर्टापेक्षा मोठे नाहीत. त्यामुळे तसा सुप्रीम कोर्टाची अवहेलना करण्याचा त्यांना अधिकार नाही असं मला प्रामाणिकपणे वाटते. आणि त्यांनी जर तसा निर्णय घेतला जो अजून घेतलेला नाही, 30 तारीख वगैरे बातम्या चुकीच्या बातम्या दाखवल्या जात आहेत, तसा निर्णय घेतला नाही. मला वाटतं की राज्यपाल महोदयांनी उद्या ऍडव्होकेट जनरल वगैरे या लोकांचा सल्ला घेतला पाहिजे तर काय करायचं, कारण पेच प्रसंग निर्माण झालेला आहे. आणि तो न चर्चा करता जर तडकाफडकी निर्णय घेतला तर मग राज्यपाल कुणाचा सल्ला घेत आहेत किंवा कुणाचा घेत नाहीत हे स्पष्ट होईल आणि मग कोर्टाची लढाई उद्या निश्चितच होणार आहे. ठीक आहे. पण शेवटचा प्रश्न, फक्त पुढचे 48 तास तुमच्याकरताही महत्वाचे असतील, कारण काँग्रेस आतापर्यंत थोडीशी तटस्थ होती. आता बाकीच्या गोष्टी झाल्यानंतर काँग्रेसलाही या सगळ्या विषयात सक्रिय व्हावं लागेल. नाही, तटस्थ नव्हती. तटस्थ होती असं बिलकुल म्हणणार नाही, कारण त्या बैठकाती होता आणि मी पहिल्यापासून आम्ही सांगितलेलं आहे की आमचा पूर्ण पाठिंबा उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालच्या महाविकास आघाडीला आहे. तो आता पुन्हा पुन्हा सांगण्यात काय अर्थ नाही किंवा धावपळ करून टीव्ही समोर जाऊन किंवा मुख्यमंत्र्यांच्या भेटीगाठी घेऊन सारखं आम्ही काहीतरी करतोय असं दाखवायचं काही कारण नाही. काँग्रेस पक्षानं आणि केंद्रीय नेतृत्वानं आणि आमच्या तिथल्या केंद्रीय नेत्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की आमचा पूर्णपणे पाठिंबा उद्धव ठाकरे सरकारला, महाविकास आघाडीला आहे. त्यामध्ये काहीच बदल नाहीये. अर्थात विश्वासदर्शक ठरवा तर आला तर सगळ्यांना तयारी ते करावीच लागेल. ठीक आहे. पण मला वाटत नाही की तारीख वगैरे उद्याची 30 तारीख वगैरे आहे तशी देता येईल असं मला वाटत नाही. ठीक आहे. शेवटी राज्यपाल काय करतात त्यांच्यावर आहे. ठीक आहे. पृथ्वीराजी, खूप खूप धन्यवाद. तुम्ही सविस्तरपणे आणि फार बारकाईनं या सगळ्या विषयाबद्दल न्यूज 18 लोकमतशी बोललात याबद्दल. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण न्यूज 18 लोकमतशी बोलत होते. भाजपकडून राज्यपालांना जे पत्र दिलं गेलेलं आहे त्याच्याविषयीची पृथ्वीराज चव्हाण यांची प्रतिक्रिया आपण ऐकली. पृथ्वीराज चव्हाण असं म्हणत होते की भाजपचा तो अधिकार आहे, भाजपने राज्यपालांना भेटायचं आणि सरकार अल्पमतात आहे असं वाटतंय, त्यामुळे आपण निर्णय घ्यावा असं सांगायचं. पण आता स्टेटस को असल्या कारणाने राज्यपाल काय निर्णय घेतात हे बघणं महत्त्वाचं आहे. ते असं म्हणाले की 30 तारखेला वगैरे फ्लोअर टेस्ट केली जाईल, सांगितली जाईल. ह्या बातम्या सध्या तरी चुकीच्या आहेत, असं काही घडेल असं वाटत नाही असं पृथ्वीराज चव्हाणांनी म्हटलंय. पण आज दिवसभरातली
आजच्या दिवसाच्या शेवट करताना आणि आज दिवसभरातली ही सगळ्यात मोठी बातमी आहे की आज दिल्लीमध्ये JP नड्डा किंवा अमित शहा यांची भेट घेतल्यानंतर, आणि या सगळ्यात महत्त्वाचं हे आहे की या दोघांची भेट जेव्हा देवेंद्र फडणवीस घेत होते तेव्हा तिथे ॲडव्होकेट कायदे तज्ज्ञ सुद्धा उपस्थित होते या बैठकीमध्ये. त्यानंतर जेव्हा ते मुंबईत परतले, देवेंद्र फडणवीस मुंबईत परतले आणि त्यांनी थेट राजभवन गाठलेलं आहे. या सगळ्या घडामोडींना एकामागून एक घडलेल्या ज्या घटना आहेत त्याला फार महत्त्व आहे. लगेचच भाजप ॲक्शन मोडवर आलेली आहे. सगळे कोर कमिटीचे भाजपचे मेंबर राजभवनावर गेले. राज्यपालांना त्यांनी विनंती केली आहे की जे पत्र ईमेलद्वारे आम्ही पाठवलेलं आहे त्याचा आपण विचार करावा. ठाकरे सरकारचं काउंटडाऊन सुरू झालंय असं आपल्याला म्हणता येईल. मगाशी माझे सहकारी अमित मोडक विश्लेषण या सगळ्या घडामोडींचं करत होते तेव्हा ते असं म्हणाले की आता फायनल मॅच आजपासून या घडीपासून सुरू झालेली आहे. ही फायनल मॅच किती दिवस चालते, कशी होते, हे सगळं बघणं महत्त्वाचं आहे. देवेंद्र फडणवीस राजभवनाबाहेर आल्यानंतर अगदी मोजकच बोलले. काय बोलले बघूयात. माननीय राज्यपालांना आज ईमेलद्वारे आणि अशा प्रकारे भारतीय जनता पक्षाने पत्र दिलेलं आहे आणि या पत्रामध्ये राज्याची आत्ताची जी काही परिस्थिती आहे त्याचा आम्ही उल्लेख केला आहे. ज्या बातम्या आम्हाला पाहायला मिळत आहेत, शिवसेनेचे 39 आमदार हे बाहेर आहेत. काँग्रेस राष्ट्रवादी सोबत आम्हाला राहायचं नाही असा पवित्रा त्यांनी घेतलेला आहे. घटना तज्ज्ञ उल्हास बापट सर आपल्या सोबत आहेत. उल्हास सर, रात्रीची वेळ म्हणजे मंगळवार रात्र असून सुद्धा साधारणपणे 10च्या दरम्यान देवेंद्र फडणवीस थेट राज्यपालांना भेटले आणि त्यांनी हे सरकार अल्पमतात दिसतंय असं म्हटलेलं आहे. आपण काय तो योग्य निर्णय घ्या असं म्हटलेलं आहे. उल्हास सर, थेट प्रश्न हाच आहे की आता राज्यपाल बोलवू शकतात का विशेष अधिवेशन, त्यांचे विशेष अधिकार वापरून? हा, तुम्ही ज्या गोष्टींचा उल्लेख करताय, रात्री 10ला ते भेटले, तर महाराष्ट्रातल्या कुठल्याही नागरिकाला कुठल्याही वेळी राज्यपालाला भेटता येतं. त्याच्यात काही दोष आहे असं मला दिसत नाही. परंतु जेव्हा पंतप्रधान मोदींनी कार्यभार सांभाळला आणि त्यांनी पहिलं भाषण कॉन्स्टिट्यूशन हॉलमध्ये केलं पार्लमेंटच्या, त्यावेळी त्यांनी जाऊन राज्यघटनेला नमस्कार केला आणि सांगितलं की यापुढे भारताचा धर्मग्रंथ ही राज्यघटना असेल. आता हे जर का पंतप्रधानांचं मत असेल तर मी तुम्हाला सद्य परिस्थितीतली फक्त घटनात्मक पोझिशन काय आहे ते सांगतो. बरोबर सर. आता इथे 163 कलमाखाली असं स्वच्छ शब्दात म्हटलंय की राज्यपाल हे मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ यांच्या सांगण्यावरनं राज्य कारभार करतील. त्यांचा सल्ला बंधनकारक असतो. फक्त काही बाबतींमध्ये त्यांना तारतम्य असतं, म्हणजे डिस्क्रेशन असतं. आता आत्ताचा जो मुद्दा आहे म्हणजे टू समन, प्रोरोग अँड डिझॉल्व विधानसभा, हे 174व्या कलमामध्ये म्हटलेलं आहे. हा तारतम्याचा भाव नाही, डिस्क्रिशनचा भाग नाहीये. याचा अर्थ असा की सत्र बोलावणं, सत्रांत करणं किंवा डिझॉल्व्ह करणं या ज्या सगळ्या गोष्टी आहेत या राज्यपाल, मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ यांच्या सल्ल्यानुसारच फक्त करू शकतात. तेव्हा आपणहून निर्णय घेऊन त्यांनी जर का काही केलं तर तो घटनाभंग ठरेल आणि मग त्याच्यासाठी सुप्रीम कोर्टाकडे स्टे मागावा लागेल. पण उल्हास सर, आता जरी मुख्यमंत्र्यांशी बोलून त्यांना हे सांगायची वेळ आली की बाबा ठाकरे सरकारची परिस्थिती आत्ताची अल्पमतातली दिसते आहे, त्यामुळे असा निर्णय घ्यावा लागतोय, तर बोलून म्हणजे न सांगता नाही पण बोलून सुद्धा असा निर्णय ते घेऊ शकतात का? नाही, 167 कलमाखाली ते बोलू शकतात, चर्चा करू शकतात, मुख्यमंत्र्यांकडनं वेगवेगळी माहिती मागवू शकतात आणि मुख्यमंत्र्यांची ड्युटी असते की ती माहिती त्यांनी राज्यपालांना दिली पाहिजे. हे 167 कलम आहे. परंतु हा निर्णय जो आहे तो मंत्रिमंडळ आणि मुख्यमंत्र्यांचा असतो. आता एक गोष्ट लक्षात घ्या की वर्षातून 2दा म्हणजे 6 महिन्याच्या वर 2 सेशनमध्ये अंतर चालत नाही.
आणि आता जे पावसाळी सेशन आहे ते 17-18 तारखेला काहीतरी ऑलरेडी ठरलेलं होतं, म्हणजे ते होणारच आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की सुप्रीम कोर्टाच्या आत्ताच्या निर्णयाचा एक इम्प्लाइड अर्थ असा आहे की त्यांनी स्टेटस को दिलेला आहे, म्हणजे आहे तीच परिस्थिती ठेवायची 11 तारखेपर्यंत असं सांगितलंय. त्यामुळे त्याही सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाखाली आता ताबडतोब सत्र बोलवता येणार नाही. परंतु जेव्हा केव्हा सत्र बोलवलं जाईल तेव्हा माझी खात्री आहे की पहिल्याच दिवशी अविश्वासाचा ठराव मांडला जाईल. अविश्वासाचा ठराव मांडायला कुठलंही कारण द्यावं लागत नाही, त्याच्यावर मतदान होईल आणि मग पुढचं ठरेल की हे अल्पमतात आहे का नाही. कारण अल्पमतात सरकार आहे का नाही हे फक्त फ्लोअर ऑफ द लेजिस्लेचरच ठरवता येतं. ते राजभवनमध्ये किंवा राष्ट्रपती भवनमध्ये किंवा सर्वोच्च न्यायालयाला ठरवता येत नाही. उल्हास सर, तुम्ही स्टेटस कोचा मुद्दा अगदी पहिल्या दिवसापासून म्हणजे जेव्हा सुप्रीम कोर्टाचा निर्णय आला तेव्हापासून सांगता आहात, पण या स्टेटस कोच्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामधून सुद्धा पळवाट निघू शकते का की जेणेकरून इथे विशेष अधिवेशन बोलवलं जाईल? नाही, पळवाट अशी निघू शकते की त्यांनी डिस्क्वालिफिकेशनला स्टेटस को दिला होता, म्हणजे 11 तारखेपर्यंत करायचं नाही. तेव्हा महाराष्ट्र शासनाचे जे वकील होते त्यांनी त्यांना असं विचारलं, पण अहो याचा फायदा घेऊन जर का सेशन बोलवलं गेलं आणि नो कॉन्फिडन्स मोशन मांडायचा प्रयत्न झाला तर काय करायचं. तर त्यावर कोर्टाने असं सांगितलं की असा काही प्रकार घडला तर तुम्ही त्वरित आमच्याकडे या, आम्ही त्याची उपाययोजना करू. याचा अर्थ असा होतो की आहे तीच परिस्थिती ठेवायला पाहिजे असं सुप्रीम कोर्टाला वाटतं. म्हणून मी त्याला इम्प्लाइड म्हटलं होतं. सुप्रीम कोर्टाने इम्प्लाइड असं म्हटलं होतं की स्टेटस को राहायला पाहिजे. नक्की. उल्हास सर, खूप खूप थँक्यू. सविस्तर या सगळ्या विषयी बोललात त्याबद्दल. वेगवेगळ्या चर्चा होत होत्या. उल्हास बापट घटना तज्ज्ञ आपल्याबरोबर होते, त्यांनी या सगळ्या विषयीचं विश्लेषण केलंय. थेट जाऊया राजभवनाच्या बाहेर. सुष्मिता आमच्या प्रतिनिधी आता उपस्थित आहेत. सुस्मिता, वेगवान घडामोडी घडतायत. देवेंद्र फडणवीस दिल्लीतून आले, थेट राजभवनावर गेले, काय सांगशील? खरं तर फडणवीसांचं इथे येणंच राजकीय बदलांची नांदी आहे असं म्हणावं लागणार आहे. कारण ज्या पद्धतीनं आतापर्यंत वेट आणि वॉचच्या भूमिकेमध्ये भाजप पक्ष होता, भाजपचे नेते होते, बैठका पडद्यामागे सुरू होत्या, दिल्लीला जाणं सुरू होतं. अगदी काल सुद्धा अमित शहा यांची त्यांनी भेट घेतली होती देवेंद्र फडणवीसांनी. JP नड्डा सुद्धा या बैठकीमध्ये उपस्थित होते आणि त्यावेळेला सुद्धा या संपूर्ण राजकीय अस्थिरतेबद्दल चर्चा झालेली होती. आणि आज ज्या पद्धतीनं थेट राज्यपालांची भेट या सगळ्या भाजपच्या नेत्यांनी घेतली, यातनं एक स्पष्ट झालेलं आहे. त्यांनी जे निवेदन दिलेलं आहे त्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की ज्या काही सरकारच्या संख्याबळ असायला हवं, जे काही संख्याबळ आहे ते अपुरं आहे आणि त्यामुळे हे सरकार अस्थिर आहे. 39 आमदारांचा त्यांना समर्थन असल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे तशा पद्धतीचं अधिकृत मेल आणि पत्रक त्यांनी आता राज्यपालांना दिलंय. आज देवेंद्र फडणवीस बोलत असताना त्यांचा कॉन्फिडन्स काहीतरी वेगळा होता. इतके दिवस पडद्यामागे हालचाली करणारे देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे सहकारी मग चंद्रकांत दादा असतील, गिरीश महाजन असतील, आशिष शेलार असे सगळे मंडळी, भाजपचे मुख्य कोर कमिटीचे सगळे नेते हे आता राजभवनावरती येऊन पोहोचलेले होते. साधारणपणे 15 ते 20 मिनिटं त्यांनी राजभवनामध्ये जाऊन राज्यपाल कोश्यारी यांच्या संगे चर्चा केलेली होती. आणि आता जी महत्वाची घटना घडलेली आहे, कदाचित लवकरच आपल्याला फ्लोअर टेस्ट घ्यावी लागणार आहे आणि फ्लोअर टेस्टसाठी महाविकास आघाडी तयार आहे की नाही, उद्धव ठाकरे यांचं सरकार कशा पद्धतीनं तयार आहे हे बघणं महत्वाचं आहे. कारण थेट दावा केलेला आहे 39 आमदार आमच्या सोबत आहे. त्यामुळं ज्या पद्धतीनं रात्रीचा शपथविधी झालेला होता त्याच पद्धतीने आज रात्री 10:30च्या दरम्यान जे ही बैठक झालेली आहे राजभवनावरती, त्यातनं राजकीय चित्र हे जे काही गेल्या काही दिवसांमध्ये गढूळ झालेलं होतं त्याला एक दिशा मिळणार आहे हे नक्की. नक्की. सुस्मिता, धन्यवाद आपण सविस्तर माहिती दिल्याबद्दल. देवेंद्र फडणवीस दिल्लीवरनं थेट मुंबईत उतरले आणि राजभवनावर गेले. त्यांची कोर टीम, भाजपची कोर टीम सुद्धा त्यांच्यासोबत होती. राजभवनात राज्यपालांची भेट घेतल्यानंतर जेव्हा ते बाहेर आले, माध्यमांशी अगदी मोजकं बोललेले आहेत. ते असं म्हणाले की आम्ही मेल केलेला होता राज्यपालांना आणि त्यात आम्ही असं म्हटलं होतं की सध्याची परिस्थिती बघता ठाकरे सरकार, मविया सरकार अल्पमतात आहे असं वाटतंय. कारण बाहेर गेलेले 39 शिवसेनेचे आमदार असं वारंवार म्हणतायत की आम्ही शिवसैनिक आहोत पण मविया सोबत नाही. त्यामुळे बहुमत सिद्ध करायला मविया सरकारला सांगावं असं आम्हाला वाटतं.
त्यातून निर्णय आपला आहे असं त्यांनी राज्यपालांना सांगितलं, असं ते माध्यमांशी बोलले. इतकंच बोलून पुढे कुठल्याही प्रश्नांना उत्तर न देता ही कोर टीम, भाजपची कोर टीम देवेंद्र फडणवीसांसकट राजभवनामधून बाहेर पडलेली आहे. पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री, काही क्षणापूर्वी न्यूज 18 लोकमतशी सविस्तरपणे या घडामोडींनंतर, या भेटीनंतर बोलले. बघूया पृथ्वीराज चव्हाण काय म्हणाले. स्वागत आहे आपलं न्यूज 18 लोकमतमध्ये. भाजपनं मागणी केली आहे राज्यपालांच्याकडे, या सरकारचं बहुमत काय आहे त्याची पडताळणी करावी, राज्यपालांचा निर्णय अपेक्षित आहे. काय काय होऊ शकतं असं तुम्हाला वाटतं? मला असं वाटतंय की सुप्रीम कोर्टाचा जो स्टेटस कोचा आदेश होता हो तो स्पेसिफिकली याच्याकरता होता की 11-12 तारखेपर्यंत आम्ही याची पुन्हा सुनावणी घेऊ आणि त्यामध्ये जे विविध पैलू आहेत, मग उपाध्यक्षांच्या अविश्वास ठरावाचा, त्यांनी केलेल्या निलंबनाचा, बहुमताचा, विश्वासदर्शक ठरावाचा, सगळ्या विषयावर मी चर्चा करू. त्यामुळे आज ती परिस्थिती स्टेटस को मोडण्याचं राज्यपालांना काही कारण नाही. देवेंद्र फडणवीस यांना मागणी करायचा अधिकार आहे, त्यांनी तो बजावलेला आहे. आणि पण आता त्यावर काय निर्णय घ्यायचा तो मला वाटतं कायदेशीर सल्ला घेऊनच राज्यपालांना घ्यावा लागेल. आणि तो सल्ला उद्या ऍडव्होकेट जनरल कडून किंवा इतर कुठल्याही विधी तज्ञाकडून राज्यपालांना घेता येईल. पण माझं स्पष्ट मत आहे की आज सुप्रीम कोर्टच्या निर्बंधाप्रमाणे एका अर्थाने की स्टेटस को ठेवा, परिस्थितीमध्ये बदल करू नका, त्यामुळे राज्यपालांना काही वेगळा निर्णय घेता येईल असं मला वाटत नाही. पण पृथ्वीराजी, सर्वोच्च न्यायालयानं आपल्या निरीक्षणात असंही म्हटलं होतं ना की आम्हाला विधान भवनाच्या किंवा राज्यपालांच्या किंवा विधानसभा उपाध्यक्षांच्या अधिकारात सुद्धा हस्तक्षेप करायचा नाही. याचा अर्थ राज्यपाल आपल्या अधिकारात सरकारला असं म्हणूच शकतात की तुमच्याकडे बहुमत आहे का नाही, मला एकदा खात्री करायची म्हणून. नाही, हरकत नाही. पण त्याच्या आधी आता जे पक्षांतर बंदीचं जो प्रकरण चाललेलं आहे त्यावर निर्णय घ्यावा लागेल. कारण आजच्या घडीला तरी शिवसेनेच्या विधानमंडळ पक्षाकडे 55 सदस्य आहेत आणि त्यांचे जे व्हीप आहेत, प्रभू असतील किंवा आणखी कोण असतील, त्यांचा व्हीप या सगळ्यांच्यावर लागू आहे. त्यामुळे त्यांनी जर विरोधी मतदान केलं तर त्यांचं सदस्य आपोआप रद्द होईल. तर तो जो प्रश्न आहे तो आधी सुटल्याशिवाय मला वाटतं बहुमताकडे जाणं हे उचित ठरणार नाही. मला यामध्ये असं वाटतंय की गेली 2 दिवस झाली बातम्या येत आहेत की गुवाहाटीमध्ये आमदारांच्या मध्ये प्रचंड मोठी अस्वस्थता आहे. त्याचं एक महत्वाचं कारण आहे की भाजपनी या गटाला भाजपमध्ये सामील करून घेण्यास चक्क नकार दिलेला आहे. आणि त्याचबरोबर मंत्रिमंडळ जर स्थापन करायचं झालंच तर मग आता जे बंडखोर आमदार आहेत त्यांची जी परिस्थिती सध्याची त्यामध्ये काही वाढ होणार नाही. ज्या पदावर आहेत तेच पद त्यांना मिळेल. त्यामुळं आज त्या बंडखोरांच्या मध्ये प्रचंड मोठी अस्वस्थता निर्माण झालेली आहे. म्हणूनच देवेंद्र आज तातडीनं दिल्लीला गेले आणि तिथून काहीतरी पत्र वगैरे आणलं. आता ही फक्त मागणी आहे, निर्णय नाही. पण मागणी करायचा अधिकार आहे, कोणी करू शकतो मागणी. पण जर का राज्यपालांनी सरकारला एक पुढच्या 48 तासात असे काही आदेश दिले की तुमच्याकडे, माझ्याकडे अपक्ष आमदारांनी पत्र दिलंय, विरोधकांनी पत्र दिलंय, गेल्या काही काळापासून माध्यमांमधून बातम्या आहेत आणि त्यामुळे सरकारने आपलं बहुमत सिद्ध करावं, तर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेची तयारी आहे त्या दृष्टीने काही विशेष? नाही, आता तयारी नाही. पहिल्यांदा आम्ही कोर्टात जाणार. कारण सर्वोच्च न्यायालयाने काही परिस्थितीमध्ये बदल करू नका असं स्पेसिफिक इन्स्ट्रक्शन दिले असताना राज्यपाल महोदयांना ते काही घटनेपेक्षा मोठे नाहीत किंवा सुप्रीम कोर्टापेक्षा मोठे नाहीत. त्यामुळे तसा सुप्रीम कोर्टाची अवहेलना करण्याचा त्यांना अधिकार नाही असं मला प्रामाणिकपणे वाटते. आणि त्यांनी जर तसा निर्णय घेतला जो अजून घेतलेला नाही, 30 तारीख वगैरे बातम्या, चुकीच्या बातम्या दाखवल्या जात आहेत, तसा निर्णय घेतला नाही. मला वाटतं की राज्यपाल महोदयांनी उद्या ऍडव्होकेट जनरल वगैरे या लोकांचा सल्ला घेतला पाहिजे. तर काय करायचं, कारण पेच प्रसंग निर्माण झालेला आहे. आणि तो न चर्चा करता जर तडकाफडकी निर्णय घेतला तर मग राज्यपाल कोणाचा सल्ला घेत आहेत किंवा कोणाचा घेत नाही हे स्पष्ट होईल आणि मग कोर्टाची लढाई उद्या निश्चितच होणार आहे. ठीक आहे. पण शेवटचा प्रश्न, फक्त पुढचे 48 तास तुमच्याकरताही महत्वाचे असतील, कारण काँग्रेस आतापर्यंत थोडीशी तटस्थ होती. आता बाकीच्या गोष्टी झाल्यानंतर काँग्रेसलाही या सगळ्या विषयात सक्रिय व्हावं लागेल. नाही, तटस्थ नव्हती, तटस्थ होती असं बिलकुल म्हणणार नाही. कारण आमच्या बैठकाही होता आणि मी पहिल्यापासून आम्ही सांगितलेलं आहे की आमचा पूर्ण पाठिंबा उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालच्या महाविकास आघाडीला आहे. तो आता पुन्हा पुन्हा सांगण्याचा काय अर्थ नाही किंवा धावपळ करून टीव्ही समोर जाऊन किंवा मुख्यमंत्र्यांच्या भेटीगाठी घेऊन सारखं आम्ही काहीतरी करतोय असं दाखवायचं काही कारण नाही. काँग्रेस पक्षानं आणि केंद्रीय नेतृत्वानं आणि आमच्या तिथल्या केंद्रीय नेत्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की आमचा पूर्णपणे पाठिंबा उद्धव ठाकरे सरकारला, महाविकास आघाडीला आहे.
एक महत्त्वाची बातमी येते, गुवाहाटीतल्या आमदारांना सुद्धा अलर्ट राहा असं सांगण्यात आलेलं आहे अशी माहिती मिळते। अलर्ट राहण्याच्या सूचना, या सगळ्या आमदारांना अलर्ट राहण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। गुरुवारी आमदार मुंबईत येऊ शकतात अशी ही माहिती मिळते। पहाटेच्या वेळी विशेष विमानानं त्यांना आणलं जाऊ शकतं असं कळतंय। पोलिसांच्या सुरक्षेत आमदार मुंबईमध्ये येतील अशी माहिती मिळते आहे। याच्या आधी दुपारच्या वेळेला अशी बातमी येत होती की अमावस्येनंतर हे सगळे आमदार गुवाहाटीतून मुंबईत येतील। याच संदर्भातली अजून एक पुढची महत्त्वाची बातमी येते। शिंदे गटाची गुवाहाटीमध्ये बैठक झाल्याची माहिती मिळते आहे। एकनाथ शिंदेंनी आमदारांसोबत बैठक घेतली असं कळतंय। म्हणजे जेव्हा देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला गेले त्यानंतर ही छोटीशी बैठक झाली असं कळतंय। भाजपच्या शिष्टमंडळानं राज्यपालांची भेट घेतल्यानंतर गुवाहाटीमध्ये सुद्धा घडामोडी वेगात घडायला लागलेल्या आहेत अशी माहिती मिळते आहे। आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ यांच्याकडून अधिक माहिती घेऊया। लक्ष्मण, अशी माहिती मिळतेय की राज्यपालांची भेट घेतली देवेंद्र फडणवीसांनी मुंबईमध्ये आणि गुवाहाटीत सुद्धा वेगवान घडामोडी घडायला लागल्या। सुवर्णा, खरं तर अतिशय महत्वाची गोष्ट अशी आहे की ज्या वेळेला देवेंद्र फडणवीस दिल्लीवरून मुंबईच्या दिशेने रवाना झाले त्याच वेळेला दिल्लीमध्ये ज्या घटना घडल्या त्याची सगळी माहिती जी आहे ती या ठिकाणी असलेल्या आमदारांना प्राप्त झाली होती। शिंदे यांना देखील या सगळ्या प्रक्रियेमध्ये सकाळपासून देवेंद्र फडणवीस यांच्या संपर्कात होते अशा प्रकारची माहिती आहे। आणि दिल्लीमध्ये ज्या ज्या घटना घडल्या, जे जे निर्णय झाले, राज्यपालांच्या भेटीचा निर्णय सुद्धा दिल्लीमध्ये झाला आणि तो निर्णय देखील एकनाथ शिंदे गटाला माहित होता। आणि त्यानंतर ज्या वेळेला देवेंद्र फडणवीस दिल्लीहून मुंबईच्या दिशेने निघाले त्याच वेळेला एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या सोबत असलेल्या गुवाहाटीतल्या सगळ्या आमदारांना गुरुवारी आपल्याला फ्लोर टेस्टसाठी जाण्याची वेळ आली तर आपण त्यासाठी तयार राहायचं आहे अशा प्रकारच्या सूचना दिल्या आहे। अलर्ट राहण्याच्या एक प्रकारच्या सूचना ज्या आहेत त्या देण्यात आलेल्या आहे। म्हणजे लक्ष्मण, प्रॉपर गुवाहाटीमध्ये एकनाथ शिंदेंनी या सगळ्या आमदारांची बैठक घेतली का एक अनौपचारिक चर्चा झाली की बाबा मुंबईमध्ये अशा घडामोडी घडतात, आपणही अलर्ट राहायला पाहिजे? ज्या वेळेला एक देवेंद्र फडणवीस हे दिल्लीवरून मुंबईच्या दिशेने रवाना झाले त्याच वेळेला एक कॉन्फरन्स हॉलमध्ये खरं तर त्यांचा नियमित जेवणाचा प्रोग्राम असतो आणि त्याच वेळेला ही बैठक आणि एक जेवणाच्या वेळातच त्यांना या सगळ्या सूचना देण्यात आल्या। खरं तर एकनाथ शिंदे यांच्याकडनं सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या या आमदारांना सांगितल्या जातात। बैठक हा नाममात्र भाग आहे, त्या ठिकाणी हे सगळे आमदार एकत्रच असतात। तासाला हे सगळे आमदार एकत्र येऊन गप्पा मारत असतात, बसत असतात आणि कोर टीमची एक काही महत्वाची गोष्ट असेल तर ती आतल्या खोलीत जाऊन त्याबाबत चर्चा केली जाते आणि इतर जे आमदार असतात त्यांना सूचना दिल्या जातात। याबाबतही असंच घडलं। सायंकाळी टी टायमिंग असताना त्याच वेळेला दिल्लीवरून देवेंद्र फडणवीस निघाले। दिल्लीत झालेला निर्णय, त्याबरोबर राज्यपालांच्या भेटीचा निर्णय हा दिल्लीतच झालेला होता, त्याची माहिती देखील एकनाथ शिंदेंना होती आणि त्यानंतर एकनाथ शिंदेंनी त्यांच्यासोबत असलेल्या आमदारांना ही सूचना दिली एका बैठकीत, अर्थात त्या ठिकाणी बसून, की आपल्याला अलर्ट राहायचं आहे, गुरुवारी आपल्याला फ्लोर टेस्टसाठी मुंबईला रवाना व्हावं लागेल अशा प्रकारची ती माहिती त्यांच्याकडनं देण्यात आलेली आहे। आणि आता अशी ही माहिती प्राप्त होती या सगळ्या आमदारांना केंद्राच्या सुरक्षेमध्ये, केंद्रीय सुरक्षामध्ये मुंबईला रवाना केलं जाईल आणि सभागृहापर्यंत नेण्यापर्यंतची सगळी जबाबदारी जी आहे ती महाराष्ट्र पोलिसांबरोबर केंद्रीय सुरक्षा दलाच्या पोलीस दलाकडे देखील असणार आहे अशी देखील माहिती मिळाली। नक्की लक्ष्मण, असेच सोबत राहा, कुठलाही घोळ होऊ नये म्हणून आपण प्रेक्षकांना परत एकदा स्पष्टपणे सांगूया की राज्यपालांच्या भेटीनंतर कुठलीही बैठक एकनाथ शिंदे यांनी या आमदारांची घेतलेली नाही। जसं आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ सांगतायत की साधारणपणे टी टाइम नंतर जेव्हा मुंबईला निघाले देवेंद्र फडणवीस तेव्हा अनौपचारिक गप्पांच्या माध्यमातून एकनाथ शिंदेंनी आपल्या सगळ्या आमदारांना स्पष्ट केले की आता आपल्याला अलर्ट राहायला पाहिजे, अशा घडामोडी मुंबईमध्ये घडतायत, आपण सुद्धा आता सगळ्या गोष्टींसाठी तयार राहिलं पाहिजे। लक्ष्मण, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल। दरम्यान शिवसेनेचे नेते आमदार सचिन अहिर यांनी न्यूज 18 लोकमतशी संवाद साधला दूरध्वनीवरून, बघूया ते काय म्हणाले। वतीने पत्र देऊन काय औपचारिक मागणी करण्यात आली, तुमची काय प्रतिक्रिया? चला उशिरा का होईना, परंतु जे आम्ही नेहमी म्हणत होतो की बोलवते धणी कोण आहे ते आता एक समोर येत आहे।
पण एक गोष्ट आपल्याला सर्वांना लक्षात घ्यावी लागेल की त्यांनी पत्र दिलेलं आहे, अजून राज्यपालांकडनं तसं काही निर्णय झालेला नाही. आम्ही त्या निर्णयाची वाट बघतोय. नियमाप्रमाणे, घटनेप्रमाणे आणि कायद्यात असलेली तरतुदी अनुसार जर त्यांनी निर्णय घेतला तर नक्कीच त्याचं स्वागत करू. नाही झालं तर माननीय न्यायालयांकडे आम्हाला दाद मागावी लागेल. बर, तुम्हाला काय निर्णय अपेक्षित आहे राज्यपालांकडनं सचिन भाऊ? ही दोन महत्वाची गोष्ट आहे. सुप्रीम कोर्टमध्ये केस पेंडिंग आहे. हो, काही डिसिडेंट असलेले आमदार आहेत, त्यांनी ते म्हणतायत का बा आम्ही काय गट तयार केला नाही, आम्ही शिवसेनेतच राहू. शिवसेनेत असेल तर त्यांना तो व्हीप जे शिवसेनेचा आहे, पक्षाचा आहे, त्याची अंमलबजावणी करावी लागेल. आणि शेवटी फ्लोर टेस्ट हे महत्वाचं आहे आणि आमचंही तेच म्हणणं राहील की फ्लोर टेस्ट. पण फ्लोर टेस्ट कोणीतरी विरोधी पक्षांनी मागितलं म्हणून घ्यायचं, ही भूमिका त्यांना घेणं कितपर्यंत अधिकार आहे की नाही हा नियमाचा एक भाग आहे. या सर्व गोष्टी मला वाटते त्यांचं काय निर्णय येतो ते बघितल्यानंतर आम्ही करू. पण एक गोष्ट नक्की आहे की आज विधानसभाचे जे उपाध्यक्ष त्यांनी जे घेतलेला निर्णय आहे त्याला अजूनपर्यंत सुप्रीम कोर्टने काही त्याच्याबद्दलचं विश्लेषण किंवा त्याच्याबद्दल कुठची स्थगिती दिली नाहीये. जैसे ते, याचा अर्थच असा आहे की आज गटनेते या नात्याने जे काय आम्ही व्हीप देऊ फ्लोर टेस्टच्या वेळी तो व्हीप सर्वांना बांधिलकी राहणार आहे किंवा बंधन राहणार आहे. आणि आम्हाला अपेक्षा आहे की आमचे विधिमंडळातील सर्व सहकारी जे त्यांची नाराजगी आहे किंवा काय, हे सर्व गोष्टी एका बाजूला असले तरी देखील जे व्हीप आल्यानंतर ते आमच्या बाजूने मतदान करतील. बर, राज्यपालांनी नियमाप्रमाणे जर का पुढच्या 2-3 दिवसात कधीही बहुमत सिद्ध करायला सांगितलं तर शिवसेनेची तयारी असेल? मी म्हटलं ना की त्या कशा आधारावरती करतायत, त्याला कारणच आहे की अल्पमतात झालेलं आहे. हे पक्षांनी जे पक्षांनी मिळून सरकार बनवलंय त्यातला पक्ष म्हणून कोण बाहेर गेला तर तो अल्पमतात येतो. पण काही पक्षातले सदस्यांनी जर परस्पर मागणी केली तरी एक समजू शकतो. पण इकडे सदस्यांची मागणी नाही, विरोधी पक्ष नेत्यांनी मागणी केलेली आहे म्हणून काही निर्णय होत असेल तर ते जसं मी सांगितल्याप्रमाणे की असं सहजासहजी लगेच एक्सेप्ट राज्यपालांनी करू नये अशी आमची अपेक्षा आहे. ठीक आहे. आणि त्याच्यात काय निर्णय येतो त्याच्यावरतीच मग आम्ही आमची भूमिका स्पष्ट करू. कायदेतज्ञ, ज्येष्ठ कायदेतज्ञ उज्ज्वल निकम यांनी काय प्रतिक्रिया दिली तीही बघूयात. अपेक्षितच होतं, कारण ज्या वेळेला सर्वोच्च न्यायालयाने ज्या 16 आमदारांना नोटीस देण्याकरता उत्तर देण्याची मुदत वाढवून दिली आणि त्यांना काम करण्यास कुठेही मज्जाव करण्यात आलेला नाही, याचाच अर्थ 16 आमदारांना देखील आज शिवसेनाचे आमदार म्हणून ते कार्यरत होऊ शकतात. आता प्रश्न असा आहे की राज्यपालांकडे हे बहुमतासाठी कोणी दावा केला. आता जी बातमी ऐकतो आहे त्यावरून असं दिसतंय की काही अपक्ष आमदारांनी सरकारचा पाठिंबा काढून घेतलेला आहे आणि त्याच्यामुळे सरकार अल्पमतात गेलेलं आहे अशा स्वरूपाची लेखी तक्रार राज्यपालांकडे केलेली दिसते. बरोबर. आणि त्यावरती राज्यपालांचं जे पत्र उत्तर आहे की मी हे लक्षपूर्वक ऐकलं, विरोधी पक्ष नेत्यांचंही म्हणणं ऐकलं, याचाच अर्थ असा की राज्यपालांची सकृतदर्शनी खात्री झालेली आहे की सरकार खरोखर अल्पमतात आहे किंवा नाही. आणि त्याची चाचपणी करण्याकरता राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना निर्देश दिलेले आहेत, महाराष्ट्र सरकारला निर्देश दिलेले आहेत की तुम्ही विशेष सत्र अधिवेशन बोलवा आणि त्या दिवशी बहुमत आहे की नाही सरकारकडे याचा निर्णय त्या दिवशी लागू शकतो. स्टेटस को याचा अर्थ फक्त त्या 16 आमदारांनी त्यांना जी घाई घिसाडणे नोटीस देण्यात आली होती तिला त्यांनी आव्हान दिलं होतं आणि त्या नोटिसीला जैसे थे म्हटलेलं होतं, याचाच अर्थ त्या 16 आमदारांना प्रतिबंध कुठेही सर्वोच्च न्यायालयाने केला नाही किंवा स्टेटस को याचा अर्थ असाही नाही की त्यांना काम बघण्यास स्टे दिलेला आहे किंवा मनाई केलेला आहे असाही अर्थ होत नाही. स्टेटस को म्हणजे जैसे ती जी परिस्थिती म्हणजे ते आमदार आहेत तर त्यांना आमदारांना काढलेलं नव्हतं, फक्त त्यांना अपात्रतेची नोटीस देण्यात आलेली होती. एक छोटासा ब्रेक घेऊया. या बातमीवर आपली नजर असेल, काय नेमक्या घडामोडी अजूनही घडतायत का हे बघणं महत्त्वाचं आहे. पहा फक्त न्यूज 18.